पण कार्यक्रम चालू हा करू. सर, सर्वांना मनपूर्वक नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभागीय विस्तार केंद्र पुणे, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र कृषी महाविद्यालय पुणे आयोजित देशी गोपालन प्रशिक्षण कार्यक्रमात आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो. आमचे मुख्य प्रवर्तक शेतकऱ्यांचे भोवताल बदलण्याचा आणि हिरवी स्वप्न पाहण्याचा आणि ते पेरण्याचा प्रयत्न करणारे माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमारजी पाटील, कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ, विवेकांची संगाती असणारे डॉक्टर शरदजी गडाख, संशोधन संचालक, विभाग प्रमुख डॉक्टर दिनकर कांबळे, प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर शिवाजी पाचपुते आणि या प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सोमनाथजी माने यांच्या सर्व या आमच्या सहकाऱ्यांच्या वतीनं मी सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, पावलोपावली अनेक क्षेत्रात अनेक आव्हानं दिसत आहेत, अनेक उणिवा दिसत आहेत. या सर्व प्रकारची या आव्हानांची आणि कुरूपतेची नष्ट करण्याचा ध्येय घेऊन त्या सर्व भेदां पलीकडे जाणारा एक सुसंस्कृत आणि एक विवेकी समाज घडवण्याचे उमेद असणारे आजचे आमचे व्याख्याते आहेत. त्यामुळेच की काय, अशा महानुभावांमुळे वो सुबह कभी तो आएगी ही आशा आमच्यात कायम जागवणारे डॉक्टर धनंजय परकाळे यांची ओळख खरं तर नावच नामी काफी असं म्हणतात की अतिरिक्त आयुक्त आहेत सर, पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाचे. यांचं मी सहर्ष स्वागत करतो सर. महाराष्ट्र लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट बोर्ड याचे ते महाव्यवस्थापकही आहेत आणि पुण्यात येऊ घातलेल्या भ्रूण प्रत्यारोपण प्रकल्पाचे ते मुख्य मार्गदर्शकही आहेत. सर, हे तिन्ही अत्यंत महाकाय प्रकल्पाचे आपण मुख्य आहात आणि आपण काम पाहत आहात. मला एक ओळ आठवते की जितका व्याप तितके व्यापक, असंच म्हणून की काय आपल्याकडे इतक्या कामांचा पदभार आहे. सरांचा मला उल्लेख करावा वाटतं की सध्याची विसंवादी आणि विसंवाद सुद्धा न होणारी असंवादी अवस्था सध्यात असताना आम्हाला नेमकेपणाने मार्गदर्शन करणारे, सल्ला देणारे, आमच्यात सोबतच राहून आमच्या प्रकल्पात अवघे धरू सुपंत वृत्तीचे एक वेगळाच आणि विरळा अधिकारी आहेत. आम्ही काही वर्षांपूर्वी काही व्याख्यानांना सुद्धा सर आमच्या सोबत होते आणि आमची लिखाणं, आमची धडपड ते वाचतायत, म्हणजेच एवढ्या मोठ्या पदांवर असणारे अधिकारी देखील अनेक लेख वाचत असतात आणि माहिती घेत असतात. हे ऐकून त्यावेळेला मला खूप बरं वाटलं होतं. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. मी या प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर सोमनाथजी माने यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं. नमस्कार. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपले आवाज म्यूट करावेत. कोरेगावकर साहेब, ओम कोरेगावकर साहेब, आपण आपला आवाज म्यूट करावा. सर्वप्रथम महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र कृषी महाविद्यालय पुणे यांच्यातर्फे मी या ठिकाणी आजच्या देशी गाय संवर्धनासाठी एम्ब्रिओ ट्रान्सफर किंवा भ्रूण प्रत्यारोपण व लिंग निर्धारित वीर्य मात्रा तंत्रज्ञान या आजच्या परिसंवादासाठी मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आजचे मुख्य अतिथी व मार्गदर्शक डॉक्टर धनंजयजी परकाळे सर यांचे सुद्धा मी विद्यापीठातर्फे व या संशोधन केंद्रातर्फे मी सर्वांचं स्वागत करतो. ऍक्च्युली सरांना हे नवीन गोष्ट नाहीये. सरांचा आम्ही हा प्रकल्प चालू करण्याच्या आधीपासून आम्ही मार्गदर्शन घेऊन महाराष्ट्रामध्ये दुधासाठी देशी गायीचं संवर्धन कशा प्रकारे करता येईल यासाठी आम्ही शेतकऱ्यांबरोबर गेले 7 वर्ष काम करत आहोत. त्या कामी आम्हाला नेहमीच परकाळे सरांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. 2015 साली आम्ही केलेली छोटी सुरुवात सहवाल क्लब ऑफ महाराष्ट्र ही आता चळवळीमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि त्या चळवळीमध्ये रूपांतर होण्यासाठी नक्कीच आमच्या विद्यापीठाने आम्हाला नेहमी साथ दिलेली आहे. आमचे कुलगुरू प्रशांत कुमार पाटील साहेब असतील, विस्तार संचालक, संशोधन संचालक गडाख साहेब असतील, तसेच आमचे हेड ऑफ डिपार्टमेंट, तसेच सहयोगी अधिष्ठाता मासळकर सर असतील, या सर्वांनी आम्हाला या ठिकाणी हा प्रकल्प आणण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. सर, गेले एक 4-5 वर्षामध्ये पाहिलं तर शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये देशी गायीकडे ओढ निर्माण झालेली आहे
जरी महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे आपल्या 6 जाती असल्या तरी दुधासाठी, व्यावसायिक दुधासाठी जर आपण पाहिलं तर सहिवाल, गीर, राठी, थारपारकर व रेड सिंधी या गायींना शेतकरी प्राधान्य देताना दिसत आहेत. आणि त्यातली त्यात सहिवाल आणि गीर या 2 जातींना खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मागणी आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. आता गेले काही दिवसाचा आमचा जर अनुभव पाहिला तर सर आपल्या देशामध्ये पाहिलं तर आता सध्या 50 जाती आहेत आणि त्यातल्या फक्त 5 जाती दुधासाठी प्रसिद्ध आहेत. आणि जेवढ्या देशी गायी आहेत त्यातल्या फक्त 25% जाती ह्या शुद्ध राहिलेल्या आहेत. 75% जाती ह्या या ठिकाणी गावठी झालेल्या आहेत. आणि शेतकऱ्यांची नेहमी अपेक्षा असते, की सर आम्हाला चांगली जातीवंत, चांगली दूध देणारी गायी आम्हाला उपलब्ध करून द्या. परंतु सर आज आपल्याला सुद्धा आज तुम्ही 30-35 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये काम करत आहात. तुम्ही दररोज ह्या सर्व गोष्टींना तोंड देत आहात. त्यामुळं ह्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या दारामध्ये जास्तीत जास्त चांगलं ब्रीड आपल्याला कसं उपलब्ध होईल भविष्यात, या दृष्टीने या तंत्रज्ञानाचा वापर त्यामध्ये एम्ब्रियो ट्रान्सफर असेल किंवा लिंग निर्धारित वीर्यमात्रा सेक्स सॉर्टेड सिमेन टेक्नॉलॉजी या गोष्टींचा वापर करून आपण शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या दुधासाठी ज्या गायी उपलब्ध आहेत त्या कशा उपलब्ध करून देता येईल यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न. त्यासाठी आम्हाला तुमचं आज मार्गदर्शन लाभणार आहे. त्याबद्दल आम्हाला खरंच आनंद होत आहे. मी माझा आपला सगळ्यांचा जास्त वेळ न घेता मी आदरणीय डॉक्टर धनंजय परकळे सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद सर. प्लीज. नमस्कार डॉक्टर माने सर, डॉक्टर कंखरे सर, इतर जे प्राध्यापक मंडळी असतील, यातले तज्ज्ञ असतील, त्याचप्रमाणे जे शेतकरी आहेत, स्वतः गायी पाळतायत, साहिवाल क्लबचे सदस्य असतील, या सर्वांचं मी स्वागत करतो आणि आपल्या आजच्या प्रेझेंटेशनला विषयाला सुरुवात करतो. मगाशी माने सर बोलता बोलता म्हणाले की आपल्या देशात जे काही एकूण संख्या राहिलेली आहे गायींची महाराष्ट्रात आणि देशात, त्यामध्ये देशी जे जाती आहेत त्या हळूहळू कमी होत चाललेल्या आहेत. वस्तुतः देशी, गावठी आणि संकरित आपल्याकडे प्युअर 100% HF किंवा 100% जर्सी फार थोड्या आहेत, परंतु संकरित HF आणि संकरित जर्सी याचं प्रमाण हळूहळू वाढत चाललंय. याचं कारण असं की 1970च्या दशकामध्ये जेव्हा दूध आपल्याकडे कमतरता भासायला लागली, लोकसंख्या वाढायला लागली आणि त्या प्रमाणात दूध कमी पडायला लागलं, त्यावेळेला आपण दूध वाढवायचं कसं याचा सरकार विचार करायला लागलं आणि त्यावेळेला एक पॉलिसी, ब्रीडिंग पॉलिसी ह्याची गाई म्हशींच्यासाठी आखली गेली, धोरण आखलं गेलं आणि त्याच्यामध्ये संकरीकरणाचं धोरण अवलंबलं गेलं. त्याचं कारण असं होतं की एका गाईचे जर आपल्याला प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे दूध देण्याचं प्रमाण वाढवायचं असेल तर आपल्याला एका गाईला तिला कालवड व्हायला पाहिजे आणि त्या कालवडीने तिच्या आईपेक्षा जास्त दूध दिलं पाहिजे. आता हे दूध वाढायचं जे प्रमाण असतं ते फार कमी असतं. एकदम असं आई 10 लिटर दूध देत होती आणि एकदम कालवड 17, 18, 20 लिटर दूध द्यायला लागली असं होत नाही. फार क्वचित एक्झाम्पल असेल, सर्वसामान्यपणे असं होत नाही. ती कालवड किती चांगली तुम्ही सिमेंट वापरलं तरी सुद्धा ती कालवड 10 लिटरच्या ऐवजी 12 लिटर देईल, 13 लिटर देईल, त्याच्यापेक्षा जास्त त्याची इम्प्रूव्हमेंट होत नाही. कारण जेनेटिक गेन जो होतो पिढी दर पिढी, तो त्याचा एक रेट ठरलेला आहे. कारण शेवटी 50% जे जीन आहे ते तिच्या आईकडनं येतात एखाद्या जन्मणाऱ्या वासरामध्ये आणि 50% तिच्या वडिलांकडनं येतात, वळूकडनं. वळूचं सिमेंट तुम्ही इम्पोर्ट करू शकता. त्यामुळे वळू संकरीकरणात तरी HF आणि जर्सीचं सिमेंट जे आपल्याकडे इम्पोर्ट झालं त्याच्यामध्ये वळूंचं जे काही दूध देण्याचं त्यांच्या आईचं प्रमाण होतं ते खूप जास्त होतं. त्या देशांनी कसं वाढवलं हे लॉंग हिस्ट्री आहे. त्यांनी सुद्धा सिलेक्शन करूनच वाढवलं. अशी कोणती जादू नाही की ज्यांनी अचानक ते दूध वाढलं. त्यांनी सिलेक्शन करून 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 ओव्हर 100 इयर्स दे केप्ट ऑन सिलेक्टिंग काउज फॉर मिल्क यील्ड अँड अदर ट्रेड्स आणि त्याच्यानंतर मग ते दूध वाढलं. आपल्याला दिसलं की ह्यांचं दूध फार जास्त आहे म्हणून मग आपण काय केलं की आपल्याकडच्या ज्या दूध देणाऱ्या गायी होत्या त्यावेळेला देशी आणि हे गावठी त्यांचा संकर या HF आणि जर्सी वळूच्या सिमेंट बरोबर केला आणि त्यामुळे त्याचा जो काही फायदा आपल्याला मिळाला की त्यांचं दूध एकदम जास्त होतं. म्हणजे त्यावेळेला आपल्याकडची गाय 500 ते 1000 लिटर दूध देत होती एका लॅक्टेशनमध्ये
एका वेतामध्ये. आणि त्यांच्याकडची जी गाय होती ती 4,000 लिटर ते साधारणपणे 6,000-6,500 लिटर. आता HF गाईचं जे काही आपल्याला वळूचं सिमेंट इम्पोर्टेड मिळतं ते 10,000, 11,000, 12,000, 17,000, 22,000 लिटरचं सुद्धा आमच्याकडे सिमेंट आहे. त्यामुळे त्यावेळेला जे काही ॲव्हरेज होतं ते 4,000 ते 6,500 लिटर पर लॅक्टेशन असं दूध देणाऱ्या गाईच्या पासून झालेलं नरवासराचं सिमेंट आपल्याकडे त्यावेळेला इम्पोर्ट केलं गेलं. आणि त्यामुळे आपल्याकडं 500 ते 1000 लिटर दूध देणारी गाय होती. तिचा संकर जेव्हा या सिमेंट बरोबर केला त्यावेळेला जी कालवड जन्मली ती गाय द्यायची 1-1.5 लिटर दूध आणि कालवड द्यायची 4-5 लिटर दूध. एवढा फरक म्हणजे दुपटी तिपटीचा फरक एकदम जाणवला. आणि त्यामुळे ते पॉप्युलर झालं की बा ज्या गाईला 1.5-2 लिटर दूध आहे तिची कालवड जर 4-5-6-7 लिटर दूध द्यायला लागली तर मग फार चांगलं एकदम दुप्पट तिप्पट दुधाची वाढ झाली. आणि म्हणून ते क्रॉसब्रीडिंग जे आहे ते लोकांनी अडॉप्ट केलं. सरकारचं तर धोरणच होतं कारण दूध वाढवायचं होतं. अन्यथा दुधाचे दर जसे आज मटणाचे दर वाढत आहेत तसे दुधाचे दर वाढले असते. मटणाचे दर 3-4 वर्षापूर्वी साधारणपणे 380 ते 400 रुपये होते. आज 650 ते 680-700 रुपये. पुण्यामध्ये 700 रुपये सुद्धा मटण आहे, बोकडाचं मटण, शेळीचं. रेल्वे मुंबई मंडळाचे जिंकण्यास म्हणाली आहे आज्ञा. तशा पद्धतीने तर दर वाढले असते. त्यामुळे गावठी काय आहे, देशी काय आहे आणि संकरित जनावर म्हणजे काय आहे हे आपण रेल्वे द्वारा देशी जनावर कशाला म्हणायचं तर 100% प्युअर ब्रेड देशी पाहिजे. प्रकाश सर, सॉरी फॉर डिस्टर्ब सर, थोडासा आवाज मोठा येऊ द्या सर, तुमचा आवाज कमी. बरं 1 मिनिट, मी जे जवळ घेतो, कॉम्प्युटर जवळ घेतो. आपण सायवाल, आता येतोय का आवाज मोठा? येस सर. हा, सायवाल क्लबचे सदस्य आहात आणि आपण सायवाल या देशी जातीची निवड केलेली आहे आपण पाळण्यासाठी. ही मला वाटतं एक खूपच स्वागतार्ह बाब आहे. कारण भारतामध्ये ज्या दुधासाठी प्रसिद्ध जाती आहेत, गीर आहे, सायवाल आहे, थारपारकर आहे, कांकरेज आहे, रेड सिंधी आहे, ह्या ज्या काही 4-5 जाती दुधासाठी म्हणून, दूध देणारे म्हणून ओळखल्या जातात भारतामध्ये, त्याच्यामध्ये माझं असं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की सायवाल ही त्यामध्ये सुद्धा सर्वात बेस्ट आहे. जरी गीर जास्त पॉप्युलर असली तरी देशभर गीरचा एवढा गवगवा झालाय की ज्याला त्याला गीर गाय पाळायची असं दिसतंय. आणि तिकडं जर आणायला गेलं गुजरातमध्ये तर किमती, गाईच्या किमती काही लाखांमध्ये आणि गीर वळूची जर किंमत मिळेल तर कोटीमध्ये सुद्धा सांगतात लोक तिकडचे. त्यामुळे जे ब्रीडर आहेत ते, त्यामुळे गीरपेक्षा सुद्धा मला सायवाल ही जास्त संयुक्तिक वाटते, चांगली वाटते, महाराष्ट्राकरता जास्त सुटेबल वाटते. याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये वैरणीचं शॉर्टेज आहे, कायम वैरणीचे शॉर्टेज आहे. जरी पाऊस नीट पडला, सरासरी इतका पडला तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये वाळल्या वैरणीचं जे शॉर्टेज आहे ते 40% आणि हिरव्या वैरणीचं जे शॉर्टेज आहे ते 60%. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर सरासरी इतका पाऊस पडला तर. आणि अदरवाईज आपल्याकडं दर 2-3 वर्षांनी एकदा दुष्काळ पडतो, त्यावेळेस परिस्थिती आणखी कठीण होते. त्यामुळं कमी खाद्य लागणारी, कमी चारा लागणारी जी जात ती चांगली असं मी म्हणेल. त्यासाठी बॉडी साईज जो आहे तो महत्त्वाचा फॅक्टर आहे. आणि यील्ड हा सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की कमी खाऊन जास्त दूध नाही. आपल्याकडं बहुदुधी आणि आकुडशिंगी कमी खाणारी असं म्हण होती, ती प्रत्यक्षात उतरवण्याची आपल्याला आत्ता वेळ आलेली आहे. त्यामुळे सायवाल गीरच्या तुलनेत सुद्धा सायवाल ही जास्त चांगली जात आहे असे म्हणेल. कारण बॉडी साईज त्याचा कमी आहे आणि यील्ड गीरपेक्षा साधारणपणे गीर आजपर्यंत मॅक्सिमम भारतामध्ये जे काही सिमेंट अवेलेबल झालं त्याचं 5,600 लिटर किलोग्रॅम पर लॅक्टेशन एवढ्या जास्तीत जास्त यील्डचं सिमेंट इंडियन गीरचं अवेलेबल झालेलं आहे. ब्राझिलियन गीरचं 12,000 लिटरपर्यंत सुद्धा आहे, परंतु इंडियन गीर जे आहे ते 5,600 लिटरपर्यंत आहे. त्या तुलनेत सायवाल जे आहे ते 6,500 लिटरपर्यंत सायवालचं रेकॉर्ड मिल्क यील्ड आहे. त्यामुळे सायवाल इज ऑल द वे बेटर ब्रीड फॉर महाराष्ट्र असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आणि त्याच्यामुळेच मी तुमच्या सायवाल क्लबच्या सर्व सदस्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की तुम्ही ही जात प्रमोशन करता महाराष्ट्रामध्ये निवडलेली आहे. त्यामुळं सायवाल क्लबला जिथं जिथं म्हणून सहाय्य लागेल तिथं सगळीकडे सहाय्य, माझं मदत, सहाय्य, काय असिस्टन्स जे काय असेल ते सर्व मी देणारच आहे, कारण ते माझ्या मनातलीच गोष्ट आहे. त्यामुळं
याबद्दल आपण सर्वांचं स्वागत करून आपल्या विषयाला सुरुवात करू. की आपल्याला आता जे काही पाळतोय आपण त्याच्यापासून लवकर लवकर प्रगती करायची आहे. लवकर प्रगती करायची आहे, जास्तीत जास्त क्वालिटेटिव्ह प्रगती करायची आहे आणि मिल्क यील्डच्या संदर्भात क्वांटिटेटिव्ह सुद्धा प्रगती करायची. मग कशी करता येईल? सिलेक्शन म्हणजे काय? तर आपल्याकडे समजा आज साहेबाला तर क्लबकडे किती गायी आहेत मला नक्की आकडा माहिती नाही, पण समजा असं धरलं की 5,000 गायी आहे. तर 5,000चं जे पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये कोणत्या 50 सर्वात बेस्ट आहे, कोणत्या 500 मॉडरेट यील्डिंग आहेत आणि कोणत्या 1000 किंवा 500 लो यील्डर आहेत हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्या सर्वांचा डेटा आपल्याकडे असला पाहिजे. एक आणि जे काही यील्ड आहे दॅट हॅज ऑल एव्हरी टाइम ट्रीटेड ऑन लॅक्टेशन यील्ड बेसिस, म्हणजे एका वेतातलं दूध जास्तीत जास्त किती दूध दिलं याला जरी महत्व असलं की समजा एका गायीने 18 लिटर दिलं एका दिवसात जास्त किंवा 22 लिटर दिलं एका दिवसात जास्त, याला जसं महत्व आहे तसं त्याच्यापेक्षा जास्त महत्व एका वेतात किती दूध दिलं याला आहे. कारण 18-20 लिटर जरी दूध दिलं आणि ते थोडेच दिवस टिकलं तर एका वेतामध्ये कमी दूध एकूण होतं तयार. त्यामुळे एका वेतात जर कन्सिस्टंटली 14 लिटर दिलं, 13 लिटर दिलं, पण त्याचं जे काही प्लॅटो आहे लॅक्टेशनल कर्व मधला तो जर खूप जास्त दिवस टिकला 3 महिने 4 महिने 5 महिने तर मात्र मग तिचं एकूण जे एका वेतातलं दूध आहे ते जास्त चांगलं आणि जास्तीत जास्त येतं. त्यामुळे एका वेतातलं दूध मोजलं पाहिजे, त्यासाठी सकाळ संध्याकाळ नोंदी ठेवल्या पाहिजेत आणि अशा पद्धतीने नोंदी ठेवून मग त्याच्यावर बेस्ट आपण सिलेक्शन केलं पाहिजे. आता सिलेक्शन हा करत असताना एक क्रायटेरिया झाला की मिल्क यील्ड किती, म्हणजे दूध देण्याचं प्रमाण किती. दुसरा क्रायटेरिया असू शकतो फॅट किती. तिसरा क्रायटेरिया असू शकतो प्रोटीन कंटेंट किती. चौथा असू शकते टोटल सॉलिड नॉट फॅट किती. त्याच्यानंतर पाचवा असू शकतो की दर वर्षाला येणारी गाय कोणती. सहावा क्रायटेरिया असू शकतो किंवा दूध काढायला जास्तीत जास्त इझी म्हणजे मिल्किंगच्या वेळेला पाणवती कोणती गाय चांगली लवकर ती. त्यानंतरचा क्रायटेरिया असतो ज्याला इतर डिसिजेस जसं मस्टायटिस कमी होतात. त्याच्यानंतर इतर रोगांची जी प्रतिकार शक्ती ती कोणत्या गायीला जास्त आहे. त्याच्यानंतर जिचे हूफ किंवा खूर चांगले आहेत, त्याचे रोग होत नाहीत, उभा राहायला त्रास होत नाही, जॉईंट पेन नाही, अशी कोणती गाय आहे. त्याच्यानंतर रवंत कोणती गाय जास्त वेळा करते. असे वेगवेगळे घटक किंवा फॅक्टर लावून आपण त्याचं सिलेक्शन इंटेन्सिटी वाढवू शकतो आणि त्याद्वारे सिलेक्शन करू शकतो. आणि त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचं रेकॉर्ड ठेवणे आपल्याला बंधनकारक आहे किंवा अत्यावश्यक आहे. त्याशिवाय आपण सिलेक्शन करू शकत नाही. म्हणजेच जर सायबल क्लब असेल किंवा आणखीन कोणी एखादं ब्रीडचं प्रमोशन करू पाहत असेल तर त्याकरता त्याला नुसतं माझं त्या ब्रीडवर प्रेम आहे आणि ते चांगलं दिसतंय म्हणून काही होणार नाही. प्रगती करायची असेल तर रेकॉर्ड किपिंग ही प्राथमिक पायरी आहे. त्याच्यानंतर जे काही प्रगती करायची त्यासाठी मग टेक्नॉलॉजीज किंवा तंत्रज्ञान आपल्या मदतीला आपल्या पायाशी आपल्या हाताशी उपलब्ध आहे. त्याच्यामधले 2 जे काही टेक्नॉलॉजीज आहेत त्याची आपण आज माहिती घेणार आहोत. पहिली आहे सेक्स सॉर्टेड सिमेन. सेक्स म्हणजे लिंग निर्धारित वीर्यमात्रा तंत्रज्ञान. लिंग निर्धारित म्हणजे ज्याचं सेक्स आहे त्या आधीच फिक्स केलेलं आहे. जे सिमेन तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये फक्त XX किंवा X क्रोमोझोमच असणारं जे स्पर्मॅटोझोआ आहेत तेच आपल्याला मिळणार आणि त्याच्यामुळे मग आपल्याकडं जे काही कालवडी होण्याचं प्रमाण आहे ते आपल्याकडे साधारणतः 90%. कारण हा सॉर्टिंगची जी टेक्नॉलॉजी आहे ती खूपच अवघड आहे. बरेच वर्ष ती कोणाला जमलंच नव्हतं. ते नंतर मग ST टेक्नॉलॉजीज आहेत त्यांनी पण दुसऱ्याकडनं विकत घेतलेली आहे ती त्याचं टेक्नॉलॉजी पेटंट त्यांनी पहिल्यांदा हे बाजारात आणलं आणि ते फ्लो सायटोमीटर या टेक्नॉलॉजीने ते X आणि Y असलेले क्रोमोझोम वेगळे वेगळे करतात आणि फक्त X असलेले क्रोमोझोम वेगळे करून ते आपल्या सिमेन स्ट्रॉमध्ये भरून ती स्ट्रॉ आपल्याला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करतात ते उपलब्ध करतात. तर त्याला म्हणतात सेक्स सॉर्टिंग टेक्नॉलॉजी. आता या टेक्नॉलॉजीमधले काही फायदे आहेत ते आपण फक्त बघू. त्याच्यामध्ये एक तर स्त्री बीज जे ॲक्च्युअली आता यांनी मिक्स केलं आहे ह्याच्यामध्ये, परंतु आपण फायदे पाहिले तर एक तर 90% कालवडीच होतात. त्यामुळं आपल्याला जे गोरे पाळायचा खर्च आहे, कारण आज गोऱ्याचं काय करायचं, कारण ब्रीडिंग करता सगळे गोरे वापरता येत नाही. मगाशी आपण उदाहरण घेतलं की 5,000 जर गायी असतील तर त्याच्यातले 500 टॉप इल्डर असतील, उरलेल्या 2-2,500 ह्या मॉडरेट इल्डर असतील आणि शेवटच्या राहिलेल्या 1,000-500 लो इल्डर असतील. म्हणजे काय झालं की टॉप इल्डर 500 आणि 2,500 मॉडरेट इल्डर, म्हणजे 3,000 5,000 पैकी 3,000 3,500 गायी ह्या बऱ्यापैकी आहेत दूध देणाऱ्या.
असं ठरलं. म्हणजेच काय 60-65% ज्या गायी आहेत त्या बऱ्यापैकी पाळण्यासारख्या आहेत असं आपल्या निदर्शनास आलं. परंतु ह्या गायींना ब्रीडिंग करण्याकरता किती वळूंची आवश्यकता आहे असं जर आपण काढायचं ठरवलं, तर वळू दुसरं आज शेतीची कामं करण्याकरता वापरतो म्हटलं तर मेकॅनायझेशन एवढं झालंय, ट्रॅक्टर इतका स्वस्त पडतो बैल पाळण्याच्या तुलनेत की कोणीच बैल पाळायला धजावत नाहीये. त्यामुळे वळू जर पाळला तर तो फक्त ब्रीडिंग करताच उपयोगी ठरू शकतो. त्यामुळे किती वळूंची आवश्यकता आहे असं जर आपण काढायचं म्हटलं तर एका वळूपासून ब्रीडिंग मेल पासून साधारणतः वर्षाला 10,000 ते 20,000 त्या सिमेन यिल्डिंग कॅपॅसिटीनुसार मिनिमम 10,000 ते मॅक्सिमम 20,000 सिमेंट स्ट्रॉ तयार होऊ शकतात. म्हणजे काय झालं तर ह्याच्यापासून एका वळूपासून एका वर्षामध्ये तुम्ही तेवढ्या गायी इन्सिमिनेट करू शकता किंवा तेवढी इन्सिमिनेशन करू शकता. मग आता एवढं जर प्रचंड प्रमाण असेल आणि तुमच्याकडे जर 5,000 गायी असतील सायवल क्लबकडे तर तुम्हाला एकच वळू बास आहे, एकच वळू बास आहे. पण मी तसं सायंटिफिकली म्हणू शकत नाही की एकच वळू ठेवा, कारण त्याच्यात जेनेटिक डायव्हर्सिटी असणं गरजेचं असतं. म्हणून आपण 2, 3, 4 ठेवणार किंवा तेवढ्या वळूचं सिमेंट ठेवणार आणि ते वापरणार. तर त्यामुळे वळूची जी आवश्यकता आहे ती एवढी कमी आहे. एकाला 15,000 20,000 ते एका वर्षातलं सांगितलं. साधारणतः वळूचं जे काही ब्रिडिंगचं आयुष्य असतं ते 8 वर्ष असतं. म्हणजे साधारणतः 1.5 लाख स्ट्रॉ ते एका वळूपासून 1 लाख ते 1.5 लाख स्ट्रॉ तयार होऊ शकतात. म्हणजे तेवढी इन्सिमिनेशन एका वळूपासून होऊ शकतात. म्हणजे तेवढे रिक्वायरमेंट वळूची कमी होते. म्हणून आपण काय करतो, वळू जर सिलेक्ट करायचा असेल ब्रीडिंग करता तर आपण कोणता करतो, जे टॉप 2% यील्डिंग गायी असतात एखाद्या पॉप्युलेशन मधल्या. मग तुमचं पॉप्युलेशन किती मोठं असू द्या, 5,000 असू दे, नाही तर 5 लाख असू दे, नाही तर 5 कोटी असू द्या. महाराष्ट्रातली गायींची संख्या 1,39,00,000. ती मागच्या 5 वर्षापूर्वी होती 1,54,00,000. ती कमी झाली आहे 10%. आणि 1,39,00,000 उरली आहे. म्हणजे पॉप्युलेशन आपलं कमी होतंय. पण मी म्हणणार नाही की हा निगेटिव्ह ट्रेंड आहे असं मी म्हणणार नाही, कारण दूध दुसरीकडे वाढतंय म्हणजेच यील्डिंग कॅपॅसिटी किंवा प्रॉडक्टिव्हिटी वाढतीये. पॉप्युलेशन 10% कमी झालं पण प्रॉडक्टिव्हिटी वाढली, त्यामुळे दूध वाढले. एकूण अमेरिकेमध्ये 1930 मध्ये 11 कोटी गायी होत्या, 11 कोटी, आणि आज फक्त 97 लाख गायी आहेत. पण त्यांचं यील्ड जे आहे ते 10 पट वाढलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला 1380 लिटर होतं ॲव्हरेज लॅक्टेशन यील्ड. आज ॲव्हरेज लॅक्टेशन यील्ड त्यांचं 9,000 लिटर. म्हणजे ऑलमोस्ट यील्ड वाढलं साधारणपणे 7-8 पट, संख्या कमी झाली 10 पट. म्हणजेच 100 पट, 90 ते 100 पट इम्प्रूव्हमेंट झाली असं म्हणायला हरकत नाही. एकीकडे संख्या कमी झाली, दुसरीकडं यील्ड मात्र 8-9 पटीने वाढलं. त्यामुळं 90 ते 100 पट इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. आणि आता ऑलमोस्ट ते पीकला पोहोचलेले आहेत. एखाद्या ब्रीडचं, एखाद्या ॲनिमलची किंवा माणसाची एक अत्युच्च क्षमता असते. म्हणजे माणूस 10 सेकंदात किती पळू शकतो किंवा 100 मीटर पळायला किती वेळ लागतो, याचं जर आपण 100 वर्षाचा इतिहास बघितला तर साधारणपणे सुरुवातीला ते 11 सेकंद येत होतं खूप वर्षापूर्वी, 30-40 वर्षापूर्वी. 11चं 10 सेकंद व्हायला बरेच वर्ष लागले आणि 10 सेकंदाचा बॅरियर क्रॉस करायला आणखीन बरेच वर्ष लागले. 9.93 हे जे कॅल्विन स्मिथनी पहिल्यांदा ते तोडलं 10 सेकंदाचं बॅरियर, आणि तो खाली आला. आणि त्याच्यानंतर मग 9.78ला बेन जॉन्सन आला, पण त्याला ते ड्रग्ज घेतल्यामुळे त्याचं ते रेकॉर्ड इनव्हॅलिड ठरवलं. नंतर कार्ल लेविसनी त्याचं रेकॉर्ड तोडलं, पण त्याला खूप वर्ष लागली. असे हे 2-3च नावं असल्यामुळे आपल्या लक्षात राहतात. त्यामुळं एखादं उत्क्रांतीमध्ये एकदा का वर 10,000 लिटर 12,000 लिटर या टप्प्यावर पोहोचलं ती गाय, की तिथून पुढे जाणं फार अवघड असतं. फार एक्सेप्शन काहीतरी व्हावं लागतं, त्या स्पेसिसमध्ये म्युटेशन व्हावं लागतं, आणि मग काहीतरी चमत्कार घडल्यासारखी एखादी गाय 10,000 वरनं एकदम 17-18,000 लिटरची दिसेल तुम्हाला. पण ऑर्डिनरीली तसं होत नाही, सिलेक्शन करून तसं अचीव होत नाही. कारण सिलेक्शन हे शेवटी तुमच्याकडे जे काही पॉप्युलेशन आहे त्याच्यामधलंच तुम्ही करणार असता. त्यामुळं त्याच्या बाहेरचं परफॉर्मन्स मिळवणं तुम्हाला शक्य नसतं. परंतु तरी सुद्धा आपल्या पॉप्युलेशनमध्ये आपल्याला माहीत नसतं की कोणतं जनावर चांगलं आणि कोणतं जनावर ॲव्हरेज आहे आणि कोणतं जनावर खराब आहे. त्यामुळं रेकॉर्ड हे ठेवलं पाहिजे. या जे काही सिमेन्स सेक्स सॉर्टिंगचं टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये 90% फिमेल काफ होण्याची गॅरंटी ते आता देतात. हीच गॅरंटी 5 वर्षापूर्वी 70% होती. पण जसं जसं या टेक्नॉलॉजीमध्ये इम्प्रूव्हमेंट होत गेली तशी ह्याची गॅरंटी सुद्धा वाढत गेली. म्हणजे आज 90%च्या खाली कोणच नाही.
आमच्याकडे आम्ही 1000 स्ट्रॉ वापरून ट्रायल घेतल्या तर ऑलमोस्ट 97% फिमेल काफ झालेली आहे, म्हणजे 3%च मेल काफ झाली. त्याच्यामुळे याची जी काही विश्वासार्हता आहे टेक्नॉलॉजीची ती वाढलेली आहे. आता ह्याच्यामध्ये वाढत असताना आपल्याला काळजी काय घ्यावी लागते की 10% तर मेल होणार हे आपण गृहीत धरून चाललो. एक तर कॉस्ट याची जास्त आहे, सिमेंटची कॉस्ट जास्त आहे. म्हणजे सुरुवातीला जेव्हा सिमेंट आलं तेव्हा 1,500 ते 2,000 रुपये पर स्ट्रॉ अशी कॉस्ट होती. एक 5-6 वर्षापूर्वी जेव्हा सिमेंट लोकांनी आणायला सुरुवात केली, इम्पोर्ट करायला सुरुवात केली, तेव्हा ती भारतात ते उपलब्ध झालं, मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालं. मग बायफकडे पण ते पुणे जिल्ह्यामध्ये त्याची टेक्नॉलॉजी 2 वर्षापूर्वी त्यांनी त्या ST टेक्नॉलॉजीज बरोबर त्यांना फंडिंग मिळालं महाअमेरिकेतलं आणि त्यांच्याकडनं त्यांनी एक लॅब सुरू केली. त्याच्यामुळे त्याची कॉस्ट झाली 1,200 रुपये पर स्ट्रॉ. आता एका गाईला जर गाभण करायचं म्हणलं तर ॲव्हरेज फार कमी गायी आहेत की एकाच इन्सेमिनेशनमध्ये गाभण राहतात. कमीत कमी 2 नाही तर 3 इन्सेमिनेशन लागतात ॲव्हरेज. तर समजा 2 किंवा 3 धरलं तर 1200 गुणिले 2 2400 किंवा 3 स्ट्रॉ लागले तर 3600 रुपये. म्हणजे 3600 रुपयाचं इन्सेमिनेशनचे फक्त सिमेंटची कॉस्ट येईल. बाकीचा खर्च आणखीन ज्यात 100-200 मिळवला तर तुम्हाला 4,000 रुपये त्याच्यामागे घालावं लागणार. त्याच वेळेला त्या गायीमध्ये गर्भाशयामध्ये काही रोग असेल तर ती गाय गाभण राहत नाही. मग 3 वेळा वाया गेल्या तर हे 4,000 रुपये देखील वाया जातात. आपल्याकडे जर 10 गायी असतील आणि त्यातले 2 गायी जर अशा निघाल्या की त्यांच्या गर्भाशयाला काही रोग झालाय आणि आपण 10च्या 10 गायीला जर सिमेंट सेक्स सॉर्टेड वापरत असू तर 10 गुणिले 4,000 म्हणजे 40,000 तिथे गेले. त्यातल्या ह्या 2 गायीचे वाया गेले म्हणजे 8नीच भागायला पाहिजे. म्हणजे मग 5,000 रुपये खर्च आला ॲव्हरेज. असा तऱ्हेने खर्च वाढत जातो. म्हणून काय करायला पाहिजे तर हे जे सिमेंट आहे ते आपल्याला ज्या गायीची आपल्याला हिस्ट्री माहिती आहे की ही गाय लावल्यानंतर म्हणजेच इन्सेमिनेशन केल्यानंतर एकाच इन्सेमिनेशनमध्ये गाभण राहते, तिलाच वापरलं तर मग आपला खर्च आपण लिमिटमध्ये ठेवण्याचं प्रमाण चांगलं राहते. किंवा कालवडी असतील, कालवडी समजा एकदा माझ्यावर आली आपण बघितलं, दुसऱ्यांदा माझ्यावर आली तोही माझ आणि त्याचा डिस्चार्ज चांगला होता, क्लीन होता. प्लस त्या 2 माझामधले जे काही दिवस आहेत त्या 18 ते 21 दिवसाचं म्हणजे ॲव्हरेज जेवढं त्याच्यात इंटरव्हल असायला पाहिजे ती पण होती. माझाची सगळी लक्षणं पण होती. माज संपला आपण वेळेत म्हणजे 2 दिवसात 24 ते 48 तासात माज संपला. हे सगळं खात्री झाली की मग अशा कालवडीला हे सिमेंट तिसऱ्या माझाला लावलं तर मग ती गाभण राहण्याची आणि योग्य वेळ, इन्सेमिनेशनची योग्य वेळ, इन्सेमिनेशन हे मास सुरू झाल्यापासून ते साधारणपणे 12 ते 18 तासांनी केलं तर गाभण राहण्याची शक्यता ही वाढते. त्याचप्रमाणे जे काही इक्विपमेंट आहे क्रिस्टोस्कोप किंवा रॅनविडोस्कोप किंवा लायकोस्कोप या नावाने ते बाहेर मिळतं. त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. त्याचा डिस्चार्ज फक्त गाईचा माझावर आलेल्या स्ट्रॉवर घ्यायचा आणि तो त्या काचपट्टीवर ठेवून कव्हर स्लिप टाकून जर पाहिला तर त्याचं फर्न जसं चिंचेच्या पानाला बारीक ब्रांचेस असतात, एक मधली एक शीर, तिला उपशीर आणि तिला आणखीन एक उपशीर, असं जर टर्सरी ब्रांचिंग झालेलं असलं तर मग ती गाय लावण्याची योग्य वेळ आहे असं आपण निश्चितपणे समजू शकतो. ह्याचा जर वापर करून तुम्ही इन्सेमिनेशन केलं तर आणखीन गाय गाभण राहण्याची शक्यता वाढते. म्हणजे योग्य वेळ AIG ते मशीन किंवा तो मायक्रोस्कोप दाखवतो आणि आपलं कन्सेप्शन रेट वाढतो. त्यामुळं याचा वापर केला तर ही जी काही टेक्नॉलॉजी आहे तिचा जास्तीत जास्त चांगला आणि कमी खर्चात वापर करता येणे शक्य होईल. आता आपल्याकडं जे काही बायफकडचं सिमेंट 1200 रुपयाला त्यांनी उपलब्ध करून दिलं होतं ते आम्ही मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंटनी विकत घेतल्यामुळे त्यांनी आम्हाला त्यांची जी काही कॉस्ट होती प्रोडक्शन कॉस्ट ना नफा ना तोटा या तत्वावर गव्हर्नमेंटला त्यांनी दिलं 900 रुपयाला. ते आमच्याकडे म्हणजे ते HFचं सिमेंट होतं, HF सेक्स सॉर्टेड. 900 रुपये दिलं, त्याच्यावर आम्ही गव्हर्नमेंटनी सबसिडी दिली 450 रुपयाला शेतकऱ्याला घ्या म्हटलं. तरी सुद्धा शेतकऱ्याचा रिस्पॉन्स अत्यंत कमी आहे. कारण हे 2 आणि 3 वेळा गेलं की ते 1200 रुपये 1000 रुपये अशीच त्याची कॉस्ट व्हायला लागली गाभण करायची. आज शेतकऱ्यामध्ये अनअवेअरनेस असल्यामुळे किंवा अज्ञान असल्यामुळे आपल्याला काय करायचंय ती पुढची कालवड ती मोठी होणार 3 वर्षांनी 3.5-4 वर्षांनी येणार आणि मग किती दूध देते ती बघायचं एवढं आपल्याला वेळ नाही. त्यापेक्षा बाजारात जाऊन नवीन गाय चांगली दूध देणारी डोळ्यात एकच मोजून आणलं किंवा दूध कास बीज चांगली दिसली तर पैसे घालायला हरकत नाही. ही कालवड चांगली होते का नाही हे वाट पाहत बसण्यापेक्षा ते बरं असं म्हणून हे जे काही इन्सेमिनेशन करायचंय त्याच्यावर खर्च अजिबात लोक करायला तयार नाहीत. परंतु आपल्यासारखे मंडळींना जे एका ध्येयाने आसक्त झालेले आहेत
त्यांना मात्र हे टाळता येणार नाही. आपल्याला ब्रीड कॉन्झर्व करायचं आहे, आपल्याला ब्रीड डेव्हलप करायचं आहे, आपल्याला ब्रीड पॉप्युलराईज करायचं आहे आणि त्या ब्रीडचं आपल्या पॉप्युलेशन करता आपल्याकरता जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा आहे. त्यामुळे सिलेक्शन, रेकॉर्ड किपिंग आणि अशा सेक्स सॉर्टेड सिमेंटचा वापर करणे. तर आता यासाठी आपल्यासाठी खास आम्ही आता आणखीन एका कंपनीबरोबर करार केलेला आहे आणि त्याची कॉस्ट आता आणखी आम्ही कमी करून ती 575 रुपये पर स्ट्रॉ एवढी खाली आलेली आहे. आणि आता आम्ही आणखीन गव्हर्नमेंटला प्रस्ताव दिला की या 575 वर आणखीन सबसिडी द्यावी गव्हर्नमेंटनी, जेणेकरून तुम्हाला 200 रुपयाच्या आत ही स्ट्रॉ प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळेल. म्हणजे जर 3 जरी स्ट्रॉ लागल्या, 3 वेळा इन्सेमिनेशन करावं लागलं तरी सुद्धा आपल्याला 500-600 रुपयाच्या वर खर्च येऊ नये अशा तऱ्हेने. आणि बहुतांशी ते आदरणीय मंत्री आणि अर्थमंत्री यांनी त्याचं आमचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि ते बहुतेक मंजूर होईल असं मला आशा आहे. शासन ते मंजूर करेल आणि आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये या सायवालच्या सुद्धा स्ट्रॉ एक महिन्याभरामध्ये उपलब्ध व्हायला सुरुवात होईल, कारण त्याचा करार वगैरे सगळं आमचं झालेलं आहे. ते फक्त प्रोडक्शन त्याचं ॲक्च्युअल प्रत्यक्षात सुरू व्हायचं आहे. तर त्यामुळे ही जी टेक्नॉलॉजी आहे याचं जे काही ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, वापरताना घ्यायची काळजी, त्याचा येणारा खर्च हे आपण थोडक्यात पाहिलं. आता दुसरी जी टेक्नॉलॉजी आहे ती आहे एम्ब्रियो ट्रान्सफर आणि त्याच्यानंतर IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन. एम्ब्रियो ट्रान्सफरचा वापर का करायचा आणि कसा करायचा याच्यामध्ये पाहिलं आपण सेक्स सॉर्टेडमध्ये की एकूण ज्या कालवडी निर्माण होतात त्याच्यापैकी 90% कालवडी होतात. म्हणजे आपण उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर 100 गायी समजा आपल्याकडे आहेत, 100 गायी माझ्यात आलेल्या आहेत, 100 गायींना आपण इन्सेमिनेशन केलेलं आहे. तर ऑर्डिनरी जो रेट असतो गाभण राहायचा तो 40 ते 50% असतो. म्हणजे 100 गायींना 100 वेळा 100 इन्सेमिनेशन केल्यानंतर त्यातल्या पहिल्या इन्सेमिनेशनला 40 ते 50 गायी गाभण राहतात. या 40 ते 50 गायी गाभण राहिल्या आणि अबॉर्शन वगैरे असं काही झालं नाही कोणत्याही गायीचं, तर मग 40 किंवा 50 जी वासरं होणार त्यातली 20 ते 25 वासरं मेल होणार, 20 ते 25 वासरं फिमेल होणार. हे नॅचरल कन्व्हेन्शनल सिमेंट वापरलं तर होते. अदरवाईज तुम्ही जर सेक्स सॉर्टेड सिमेंट वापरलं तर 50 पैकी 90% म्हणजे 45 जी काही वासरं होणार ती फिमेल होणार, 40 ते 45 वासरं फिमेल होणार आणि 5 ते 10 वासरं ही मेल होणार. म्हणजेच 20-25 ऐवजी 40-45 म्हणजे तुम्हाला साधारणपणे 30 ते 40% जास्त वासरं, फिमेल काव्स म्हणजे मादी वासरं मिळतात. आणि म्हणून तुम्हाला दूध देणाऱ्या गायीची जी संख्या आपल्या काळपातली ती लवकर वाढवणं शक्य होतं. आपण मगाशी बघितलं की वळू तर काय आपल्याला नको आहेत ब्रीडिंग करता, वळू फार कमी पाहिजेत आणि जे टॉपमोस्ट क्वालिटीचे आहेत ज्याचं यील्ड खूप आहे, ज्याला बाकीचे पण गुणधर्म फार चांगले आहेत, असेच वळू आपल्याला पाहिजे. त्यामुळे उरलेले वळू 5 ते 10% सुद्धा जास्त होतात. त्यामुळे परंतु जशी टेक्नॉलॉजी आणखीन सुधारेल तसं आपण 95%, 97%, 99% पर्यंत जाऊ. तर अशा तऱ्हेने जी सेक्स सॉर्टेड सिमेंट टेक्नॉलॉजी त्याचा उपयोग नक्की आपण करू. परंतु एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजीमध्ये यांनी काय केलं, आपण का फिमेल कालवडीची संख्या वाढवली, परंतु आपल्याला संख्या कोणाकडनं मिळाली तर आपण इन्सेमिनेशन करणार. म्हणजे एका गाईला इन्सेमिनेशन करणार, त्याच्यापासून 50% जे काही गुणधर्म येणार, अनुवंशिक गुणधर्म ते त्याच्या कालवडीत येणार. दुसऱ्या गाईला इन्सेमिनेशन करणार, त्या गाईचे अनुवंशिक गुणधर्म दूध देण्याचे जे आहेत ते पहिलीपेक्षा वेगळे असणार, दोन्हीची कॅपॅसिटी सारखी नसणार. त्यामुळे कमी जास्त असं करत एकूण कालवडीच्या निर्माण होणार, त्या एकाच क्षमतेच्या निर्माण होणार नाहीत. आपल्याला काय पाहिजे की आपल्या कळपात समजा एखादी गाय आहे किंवा ॲव्हरेज आपल्या कळपाचं आहे 12 लिटर आणि एखादी गाय आहे की ती 22 लिटर दूध देते. मग आम्ही काय म्हणणार, आमची इच्छा नॅचरली असणार की 22 लिटरची जी गाय आहे ना तिला वर्षाला एक काप होण्यापेक्षा मला असं वाटतंय की ती माझ्याकडे समजा मग 8-10 वर्ष जगणार किंवा 12 वर्ष जगणार, तर त्या कालावधीत तिने मॅक्सिमम एका वर्षाला एक काप म्हटलं तर 12 काप देईल. म्हणजे पहिले 2-3 वर्ष ती मोठी होण्यात गेल्यानंतर समजा 12 तिची वेत होणार असतील तर 12 वासरं देईल. त्यातली 6 वासरं मेल येतील, 6 वासरं फिमेल येतील कन्व्हेन्शनल सिमेंट. जर आम्ही सेक्स सॉर्टेडच वापरलं तर मात्र ते 12 पैकी 10 फिमेल येतील, 2 मेल येतील. पण 10च्या पुढे तर काही जाणार नाही सगळं वापरून. पण माझी अशी इच्छा आहे की तिने प्रत्येक वर्षाला 10 काप दिली पाहिजे. मग काय टेक्नॉलॉजी कुठं वापरता येईल, ते एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजीमध्ये आपण
एका वेळेला जे स्त्रीबीज तिच्या गर्भाशयातनं सुटतं ते स्त्रीबीज, एक स्त्रीबीज फलित होण्याच्या ऐवजी आपण जास्त स्त्रीबीजे उत्पादन करू शकतो. एक मिनिट, फिगर आहे तिथे, फिगर मी तुम्हाला दाखवतो. हे आहे ओव्हरी, ह्याच्यावरनं हे जे दिसत आहेत ते फॉलिकल दिसत आहेत, ह्याच्यामध्ये स्त्रीबीज असते. तर हा मोठा झाला तर ते जेव्हा गाय माझ्यावर येते ते ह्यातलं एकच स्त्रीबीज सुटतं, ते येतं गर्भाशयामध्ये ह्या फॅलोपियन ट्यूबद्वारे, आणि इथं त्याचं फर्टिलायझेशन होतं, आणि मग तो तयार झालेला गर्भ जो आहे तो पुढे येतो, गर्भाशयात तो मोठा होतो, मग त्याचं वासरू होतं. माझी अशी इच्छा आहे की या गायीनी मला एका वर्षातच 10 काप दिली पाहिजे, 10 वासरं दिली पाहिजे. तर मग काय करावं लागेल, तर जास्त स्त्रीबीज सुटायला पाहिजे. म्हणजे हे जे लहान लहान फॉलिकल आहेत ह्याच्यामधून सुद्धा प्रत्येकातनं स्त्रीबीज सुटायला पाहिजे गाय माझं आलं. त्यासाठी मग आम्ही काय करतो, या गायीला हार्मोनल ट्रीटमेंट देतो, हार्मोन देऊन तिला माझत आणतो. मग हे प्रत्येक फॉलिकल एवढा मोठा होतो, आणि हा मोठ्या झालेल्या प्रत्येक फॉलिकलमधनं ती स्त्री बीजांड सोडली जातात, आणि ती स्त्री बीजांड आम्ही इन्सेमिनेशन करून फलित करतो, आणि त्याचे 10 एम्ब्रियो तयार होतात किंवा 15 सुद्धा होतात. ऑर्डिनरीली 4 ते 6 होतात, पण एक्सेप्शनली 15 एम्ब्रियो सुद्धा तयार झालेले आहेत. ते तयार झाल्यानंतर ते आम्ही 6व्या ते 7व्या 8व्या दिवसापर्यंत, मॅक्सिमम 8व्या दिवसापर्यंत ते पुन्हा गर्भाशयामध्ये एक गण टाकतो, त्यात एक फ्लुइड सोडतो, आणि ते सगळं फ्लुइड माघारी ओढून घेतो, जेणेकरून इथं जे 6-8 दिवसाचे गर्भ तयार झालेले असतात, तिसऱ्या दिवशी साधारण गर्भ इकडे येतो, ते तयार झालेले गर्भ सगळे त्या फ्लुइडवरून बाहेर काढून घेतो. ते बाहेर काढल्यानंतर ते तपासतो, त्यातले चांगले जे गर्भ आहेत ते आम्ही दुसऱ्या गायीमध्ये टाकतो, आणि त्याकरता या गायीला जेव्हा हार्मोनल ट्रीटमेंट दिलेली असते त्याच वेळेला त्या गायीला सुद्धा हार्मोनल ट्रीटमेंट सुरू केलेली असते. फक्त त्या गायीला इन्सेमिनेशन केलं जात नाही, ती फक्त स्त्रीबीज तिचं येतं, ते पडतं, फलित न झाल्यामुळे ते नंतर आपोआप बाहेर जातं, आणि त्या गायीमध्ये हे 6 ते 8 दिवसाचे काढलेले गर्भ जे आहेत ते काढलेले गर्भ सोडले जातात, आणि नसले सोडायचे तर ते फ्रीजिंग करून आपल्याला सिमेंट सारखे प्रिझर्व करता येतात. याला म्हणतात एम्ब्रियो ट्रान्सफर. तर ह्या गायीचे मग आम्ही एकाऐवजी 4 ते 6 गर्भ तयार करू शकतो, आणि ते 4 ते 6 वेगवेगळ्या गायीमध्ये टाकू शकतो. परंतु जेनेटिक मटेरियल ह्या गायीचं असल्यामुळं ह्या प्रत्येक वासरामध्ये तिचं जे काय दूध देण्याची क्षमता आहे 22 लिटरची, ती ज्यापैकी 50% क्षमता तिकडं उतरलेली असण्याची खात्री राहते. आम्हाला 12 लिटरवाले ॲव्हरेज गायी नको आहेत, ही 22 लिटरवाली गाय आहे तिचीच वासरं पाहिजे. तर त्यामुळे हिच्याकडनं जे जेनेटिक मटेरियल आलंय त्यापासून तयार झालेले गर्भ बाहेर काढून दुसऱ्या गायी जरी सोडले, सरोगेट मदर त्याच्यामध्ये सोडले, तरी ते जे काही काप जन्मतं ते ह्याच गायीचं. आणि ह्या गायीमध्ये इन्सेमिनेशन करताना जर आम्ही सेक्स ऑर्डर्ड सिमेंट वापरलं तर कालवडी मिळण्याची शक्यता 90% राहते. म्हणजे 4 ते 6 जे गर्भ मिळतात त्यापैकी 4 पैकी 3 गर्भ किंवा 6 पैकी 5 गर्भ तरी पुन्हा फिमेल कापचे राहणार. त्यामुळे आपल्याला कालवडी एका वर्षामध्ये 3 ते 5 कालवडी मिळवणं शक्य होतं, जे की अदरवाईज या गायीला एकच वासरू होणार, आणि ते सुद्धा कन्व्हेन्शनल सिमेंटनी सांगता येत नव्हतं किंवा ते मेल होणार का फिमेल होणार. अशा प्रकारे आपण गायीची पुनरुत्पादन क्षमता, प्रजनन क्षमता 5 पटीने एम्ब्रियो ट्रान्सफर प्लेन जर वापरलं तर वाढवू शकतो. आम्हाला आणखी हाव होती की बा 5च पट झालो, 5 पटीने काय भागते. एका गायीचं समजा आम्ही 10 वर्ष किंवा 8 वर्ष जर ती ब्रीडिंगमध्ये राहिली तर एका वेळेला 5, मग वर्षात असं 2 किंवा 3 वेळा करू शकतो आपण. हार्मोनल ट्रीटमेंट जास्त वेळा करू शकत नाही. 2-3 वेळा केली तर 15च वासरं झाली हो. मग आयुष्यामध्ये समजा 8 वर्ष असं केलं आणि ती गाय तिच्यावर नाही साईड इफेक्ट झाले हार्मोनचे, 8 वर्ष फुल स्ट्रेंथनी वापरून सुद्धा 120च झाले. असं 120 गायी तयार झाल्या फक्त. जे होणार होत्या 10च, पण 120 झाल्या तरी आमची हाव, माणसाची हाव काय कमी झाली नाही. आम्ही आणखीन काहीतरी टेक्नॉलॉजी शोधता येते काय याच्यावर संशोधनाने विचार सुरूच राहिला. त्याच्यानंतर काय झालं की IVF, इन विट्रो फर्टिलायझर, म्हणजे हे गर्भ आतमध्ये तयार करायच्या ऐवजी ह्याच्यातनं काय करायचं, हे फॉलिकल तयार होतात, इथं दिसत आहेत 4 फॉलिकल, पण हे जे बारके टिपके दिसतात ना ते सुद्धा फॉलिकल त्यांच्यामध्ये बारीक फॉलिकल असतो, म्हणजे दिसत नाही किंवा थोडासा कमी साईजचा, पण त्याच्यामध्ये सुद्धा स्त्रीबीज आहे.
गायीच्या ह्या ओव्हरीमध्ये स्त्री बीजांडामध्ये साधारणपणे 45,000 ते 65,000 स्त्रीबीज जन्मतः साठवलेली असतात. परंतु त्याच्यामध्ये जे काही तिचे माझावर येण्याचं प्रमाण आहे आयुष्यभरामध्ये, ते साधारणपणे 2-1 हजार वापरले जातात आणि बाकी सगळी वायाच जातात. त्यामुळे आम्ही ह्या गोष्टीचा उपयोग करून घेण्याचं ठरवलं. आणि मग हे जे बारीक बारीक दिसणारे फॉलिकल आहेत की जे अदरवाईज ग्राफियन फॉलिकलमध्ये डेव्हलप होणार नव्हते, त्यांना हार्मोनल ट्रीटमेंट न देता इंजेक्शनची निडल बाहेरून घालायची, इथून ह्याच्यातून नाही, बाहेरून इथून पंक्चर करून घालायची आणि डायरेक्ट ह्या फॉलिकलमध्ये ते पंक्चर करायचं. त्याचं चित्र जे आहे ॲक्च्युअल काम चालू असताना ते हे आहे. असा हात घालायचा, खालून योनी मार्गातून ती गन घालायची. गन म्हणजे सिरिंज पुढं ज्याला निडल लावलेली अशी गन, आणि त्या निडलने ते फॉलिकल पंक्चर करून त्याच्यातलं स्त्रीबीज फक्त बाहेर काढून घ्यायचं. मग या एका वेळेला हे 4 मोठे झालेले फॉलिकल प्लस बारके असणारे आणखीन 10-12 असतात. एका वेळेला 15-20 काढायचे. 40-40 सुद्धा लोकांनी काढलेले आहेत. ज्याचा हात चांगला, ज्याचं ट्रेनिंग चांगलं, ज्याची प्रॅक्टिस जास्त, त्याला जास्त फॉलिकल ओव्हरी डॅमेज न करता काढायला जमतात. त्यामुळे असे फॉलिकल बाहेर काढून घ्यायचे आणि मग त्याला म्हणतात ओहम पिकअप. फॉलिकलमध्ये असतो oocyte किंवा ओहम, ते पिकअप करायचे, बाहेर काढायचे, बाहेर काढून बाहेर आणून त्याचं फर्टिलायझेशन करायचं प्रयोगशाळेत आणून. त्याच्यामध्ये पुन्हा सेक्स सॉर्टेड वापरलं की फिमेल काफ किंवा फिमेल एम्ब्रियो तयार होण्याचं प्रमाण वाढतं. याला म्हणतात इन विट्रो फर्टिलायझेशन. आतमध्ये झालं तर त्याला म्हणतात इन व्हायवो, बाहेर फर्टिलायझेशन झालं तर त्याला म्हणतात इन विट्रो. अशा तऱ्हेने एका वेळेला 15-15 oocyte बाहेर काढून त्याचं फर्टिलायझेशन करून त्याचे पुन्हा एका वेळेला 5-6 एम्ब्रियो सहज तयार होतात, 4 ते 5 एम्ब्रियो. पण ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की एम्ब्रियो ट्रान्सफरमध्ये तुम्ही हार्मोनल ट्रीटमेंट गायीला वर्षातनं 2-3च वेळा देऊ शकता. ह्यात हार्मोनल ट्रीटमेंटच अवॉइड केल्यामुळं काय होतं, तुम्ही दर 21 दिवसाला, दर महिन्याला म्हटलं तरी एकदा त्याचं ॲस्पिरेशन करू शकता. जर तुमचा हात डेलिकेट असेल, तेवढं चांगलं ट्रेनिंग तुम्ही ट्रेंड असेल तुमचा हात, तर म्हणजे हे जी ओव्हरी ही डॅमेज व्हायला नको, एवढीच काळजी घ्यायची. तर अशा पद्धतीने तुम्ही दर महिन्याला एकदा जर केलं तर वर्षातनं 12 वेळा करू शकता. दरवेळेला तुम्हाला 10-15 फॉलिकल मिळणार असतील, oocyte मिळणार असतील, तर त्या संख्या होते तुमची साधारणपणे 100 ते 150. आणि 100-150तले फॉलिकल मॅच्युअर होऊन फर्टिलाइज होऊन एम्ब्रियो मिळण्याची संख्या होते तुमची साधारणपणे 30-40. त्यामुळे जिथं तुम्हाला 4 ते 6 एम्ब्रियो एका वेळेला, असं 3 वेळेला म्हणजे 15-20 एम्ब्रियो मिळणार होते, तिथं ते 40 एम्ब्रियो झाले. म्हणजेच काय झालं, डबल झालं, प्रमाण आणखी दुपटीने वाढलं. आणि त्यामुळे गायीला जास्त त्रास न होता, गायीवर हार्मोनल ट्रीटमेंट न करता हे प्रमाण एम्ब्रियो मिळवण्याचं दुप्पट झालं. आणि त्यायोगे एका गायीपासून एका वर्षामध्ये तुम्हाला 30 ते 40 वासरं मिळवता येणं शक्य झालं. तर अशा पद्धतीने या टेक्नॉलॉजीज आपल्या वापरात येतात आणि त्या आपल्याला मदत करतात. या ज्या आपल्या इंडिजिनस जाती आहेत, देशी जाती आहेत, त्यामध्ये आपल्याकडे सुद्धा ही डांगी आहे. डांगी जनावर दूध देत नाही असं सांगत होते. पण माझं नाशिकला माझी पोस्टिंग झाली आणि नाशिकमध्ये घोटीजवळ डांगीचं मोठं घोटीला प्रदर्शन भरतं. आणि इकडे नगर जिल्ह्यामध्ये पण मी होतो. नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातही चांगलं डांगी आहे, ठाणे जिल्ह्यातही चांगलं डांगी आहे. त्याच्या शेवटी मी एक डांगी जे काही पाळणारे लोक आहेत एकदम आदिवासी, त्यांचं एक आमच्या खर्चाने एक संमेलन घेतलं. अखिल भारतीय पहिलं डांगी संमेलन नाशिकमध्ये भरवलं. आणि त्यात मला असं आढळून आलं की अक्षरशः 200-250 डांगी जनावर पाळणारे सुद्धा लोक आहेत. आणि त्यांच्याकडनं माहिती घेतली. त्यानंतर जागेवर जाऊन आम्ही पाहिलं तर साधारणपणे 8 ते 10 लिटर दूध देणारा सुद्धा डांगी गायी आहेत. त्यामुळे ह्या डांगी गायींचं अशा पद्धतीने जर संवर्धन केलं या टेक्नॉलॉजी वापरून, तर निश्चितपणे चांगला फायदा होऊ शकतो. आणि आता ते सहज शक्य होईल, कारण आता माझ्याकडेच महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचा चार्ज असल्यामुळे ते सेक्स सॉर्टेड पण कमी ह्याच्यात किमतीत आपण उपलब्ध करत आहोत. आणि पुण्याला जी आता IVF-BT लॅबोरेटरी आम्ही स्थापन केली, ती सुद्धा आमची महिनाभरात चालू झाली की त्याची कॉस्ट सुद्धा आम्ही आज जे काही जास्त कॉस्ट आहे ती आम्ही अगदी त्याच्या हाफ किंवा 1/3 वर आणून ठेवू. म्हणजे शेतकऱ्याला कमीत कमी किमतीमध्ये डांगी असू द्या, खिलार असू द्या, सायबॉल असू द्या, गीर असू द्या, हे सगळ्या जातींचं करिता ह्या ज्या 2 टेक्नॉलॉजी आहेत त्या वापरण्याकरता आम्ही उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांना मदत करू. तर हे एम्ब्रियो जे आहेत
ह्याच्यामध्ये मग बाहेर काढल्यानंतर इन्व्हिट्रो फर्टिलायझेशन वगैरे केलं की बिफोर फर्टिलायझेशन सुद्धा त्या ओसाईट काढलेल्या असतात, त्याचं आपण इव्हॅल्युएशन करतो. ज्या चांगल्या असतात हे लिहिलेले बघा इथे, गुड क्वालिटी, एक्सलंट क्वालिटी, डिन्युटेड एक्सोसाईट, म्हणजे त्याच्या भौतिक काही नाही आहे त्यामुळे ते प्रोटेक्टेड नाहीत. फेअर क्वालिटी असे त्याचं आपण ग्रेडेशन करतो आणि ग्रेडेशन केल्यानंतर त्याचं फर्टिलायझेशन करता टाकतो. आणि हे मॅच्युअर झालेले जे स्त्री बीज आहेत ते आता आमच्या लॅबोरेटरीमध्ये हे फोटो काढलेले आहेत. त्यानंतर फर्टिलायझेशन, हे स्पर्मेटोझोआ त्या पेट्री डिशमध्ये सोडले जातात. स्पर्मेटोझोआ कोणता तरी एक स्पर्मेटोझोआ त्याच्या आतमध्ये जाऊन ते फर्टिलायझेशन करतो. फर्टिलाइज झाल्यानंतर त्याचे एम्ब्रो तयार होतात. एम्ब्रो त्या इन्क्युबेटरमध्ये ठेवले जातात. जसं लहान मुलाला एखाद्या स्त्रीची डिलिव्हरी जर 7व्या महिन्यात 6व्या महिन्यात झाली तरी इन्क्युबेटर असतात, तसं यांना तर काय हे पहिल्याच दिवसाचे एम्ब्रो आहेत गर्भ, त्यामुळे यांना इन्क्युबेटरमध्ये ठेवावं लागतं. त्यांना 6 ते 7 दिवस वाढ करावी लागते त्यांची. हे सगळं कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये त्यांची वाढ केली जाते आणि त्याच्यानंतर असे एम्ब्रो 6 ते 7 दिवसाचे तयार होतात. ह्याचं पुन्हा इव्हॅल्युएशन केलं जातं की ट्रान्सफरेबल एम्ब्रो कोणते आहेत, एक्सलंट क्वालिटीचे कोणते आहेत, आणि मग ते चांगल्या क्वालिटीचे एम्ब्रो गायीमध्ये सोडले जातात. ही आमची लॅबोरेटरी आहे. त्याच्यामध्ये सगळं इक्विपमेंट एकदम चांगल्या क्वालिटीचं, म्हणजे जगात जे एक्सलंट क्वालिटी आहे ते इक्विपमेंट इथं आहे. भारतामध्ये जे JK ट्रस्ट आहे, JK ट्रस्टचे डॉक्टर झवर साहेब ते माझ्या पुढं होते शिकवायला, बरेच वर्ष सिनियर आहेत ते मला. त्यांनी पहिल्यांदा हे एम्ब्रो ट्रान्सफर भारतामध्ये गायीमध्ये केलं 1900 साधारणपणे 86 ते 87 साली. त्यावेळेला माझा सुद्धा जो रिसर्च टॉपिक होता मास्टर ऑफ व्हेटरनरी सायन्सचा MVSCचा, तो म्हशीच्या एम्ब्रो ट्रान्सफरवर होता, इन विट्रो मॅच्युरेशन ऑफ बफेलो साईड्सवर. त्यावेळेला सुद्धा झवर साहेबांचंच मटेरियल सगळं वापरून मी ते रिसर्च केलं आणि त्यामुळे त्यांच्यानी माझे संबंध सुद्धा अत्यंत चांगले आहेत. त्यामुळे ह्या लॅबला सुद्धा आता त्यांनी सकाळीच माझा फोन झाला आहे किंवा ह्या लॅबमध्ये आम्ही आता सुरू करत आहोत आणि जे काही कमतरता भासेल ते सगळं मटेरियल म्हणा, त्याचे इम्पोर्टेड हार्मोन म्हणा, त्याचं आणखीन काही टेक्नॉलॉजी किंवा काही माहिती पाहिजे असेल तर सगळं डॉक्टर झवर हे स्वतः आम्हाला मदत करायला त्यांनी हे केलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळं आपल्याला महाराष्ट्र म्हणून एम्ब्रो ट्रान्सफर आणि सेक्स सॉर्टेड सिमेन आता देशात तर हे जे 200 किंवा 181 आम्ही किंमत म्हणतोय ती देशात कुठं नाही आहे. आपलं चालू झालं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आपल्याकडे म्हणजे एक उदाहरण ट्रेंड सेटर म्हणून बघणार आहे की एवढ्या कमी किमतीला कोणतंही गव्हर्नमेंटनी आजपर्यंत उपलब्ध करून दिलेलं नाही सेक्स सॉर्टेड सिमेंट. किंवा एम्ब्रो ट्रान्सफर चालू झाल्यावर सुद्धा आम्ही एम्ब्रो ट्रान्सफर सुद्धा एवढ्या कमी किमतीला देऊ तुम्हाला उपलब्ध करून की नो बडी एल्स विल बी एबल टू कॉम्पिट विथ अस. त्यामुळे माझी सगळ्या आजच्या उपस्थित असणाऱ्या शेतकरी आणि ब्रीडर्सला विनंती आहे की तुम्ही सुद्धा याचा फायदा तुम्हाला मिळाला तर तुम्ही सुद्धा हे कमी किमतीत उपलब्ध करून घ्या आणि पुढे शेतकऱ्याला ते कमी किमतीत पुढे विका किंवा ते जे काफ तयार होईल ते सुद्धा त्यांना कमी किमतीमध्ये द्या. याच्यामध्ये मला अजून एक सांगायचं आहे की आपण बहुतांशी जण बहुतेक हे वापरत असाल, नॅचरल सर्व्हिस वापरत असाल, परंतु कृत्रिम रेतन आणि नॅचरल सर्व्हिस याच्यामध्ये फारच फरक आहे. तुम्हाला प्रगती करायची असेल तर कृत्रिम रेतन करणे हाच सर्वात जास्त चांगला उपाय आहे. कारण तुम्ही पाहिलं तर भारतामध्ये जे काही टॉपमोस्ट इल्डर साहिवालचे जे वळू आहेत त्याचं सिमेंट तुम्ही विकत आणू शकता, कुठून आणू शकता भारतामध्ये. पण प्रत्येक जण जर मला म्हटला की तो वळू मला ठेवायचा आहे तर प्रत्येकाला ते शक्य होणार नाही. किंवा तुमचे सदस्य जरी आपापसात 50 किलोमीटर 100 किलोमीटर लांब राहत असतील एकमेकापासून, एकाकडे कोणाकडे तरी वळू असेल तर प्रत्येकाला ती गाय ब्रीडिंग करता माझावर आल्यावर तिथं नेणं किंवा तो वळू हलवणं शक्य होणार नाही. त्यामुळं चांगला वळू असेल तर तो फ्रोझन सिमेंट तयार करण्याकरता वापरणे आणि त्याचा वापर करून आपण सगळ्यांच्या गायींसाठी चांगल्यात चांगल्या बेस्ट वळूचा वापर करून कालवडी किंवा हे निर्माण करणे हे सगळ्यात सोयीस्कर उपाय आहे. त्याचप्रमाणे जे डिसीजेस आहेत आपल्याकडे अजून एक ब्रुसेलोसिस आणि IBR हे 2 डिसीजेस. त्याच्या व्यतिरिक्त टीबी हा आपल्याला माहीत नसणारा, म्हणजे आता खूप माणसामध्ये खूप जुना पण जनावरात टीबी असतो हे आपल्याला माहीत नसते कदाचित. JD म्हणजे जोन्स डिसीज म्हणजेच पॅरा टीबी सारखाच, परंतु त्याचं लक्षणं लवकर दिसत नाहीत. 5-5, 6-6 वर्षांनी लागण झाल्यावर लक्षण दिसतात. तोपर्यंत फक्त जनावर उलटत राहतं, माझावर येतं पण उलटत राहतं. त्याच्यानंतर कॅम्पोलोबॅक्टेरियोसिस हे जे रोग आहेत इतर त्याची आपल्याला माहितीच नसते. त्यामुळे ह्या रोगांपासून जर त्याचा प्रसार एका जनावराला जर ते असलं तर त्या वळूला होणार, वळूपासून इतर शेकडो जनावरांना तो रोग पसरत राहणार. त्यामुळे जर हे करायचं असेल
तर टाळायचं असेल तर तुम्हाला कृत्रिम रेतन करणे हा एकच उपाय तुम्हाला वाचवू शकतो यापासून. मी ॲडव्होकेट करेन की प्रत्येकाने आपला जो हर्ड आहे, म्हणजे आपल्या ज्या गायी आहेत, वळू आहेत, काफ आहेत सगळे, त्याचं दर 6 महिन्याने टेस्टिंग करून घ्यायला पाहिजे. आमची जी रिजनल डिसीज लॅबोरेटरी त्याहूनमध्येच आहे आणि ते टेस्टिंग आम्ही करून देतो. कदाचित काही वेळेला जे रिएजंट असतात टेस्टिंग करता, पर्टिक्युलरली टीबी आणि जोन्स डिसीजचे रिएजंट भारतामध्येच शॉर्टेज आहे. त्याचं फक्त हे शॉर्टेज पडू शकतं. ब्रुसेल्ला, IBR हे जे आहेत त्याच्या अत्यंत चांगल्या टेस्ट म्हणजे एलायझा, PCR हे सुद्धा उपलब्ध आहेत, तर त्या करून घ्याव्यात. जेव्हा आपल्याकडे पहिल्यांदा IBR आला 1998 मध्ये, तो पहिल्यांदा शिरूर तालुक्यातल्या कवठे जमाई या गावामध्ये 10 गायी गाभडल्या आणि गाभडल्या म्हणजे त्या 8-9 महिन्याच्या, 8 महिन्याच्या पुढच्या 8.5 महिने, पावणे 9 महिने, 9 महिने 2 दिवस, अगदी व्यायला आता 2 दिवस राहिले, अशा स्वरूपात असताना त्या गाभडल्या. आणि त्यावेळेला मग तो प्रॉब्लेम माझ्याकडे आल्यानंतर प्रत्येक गाईचं मी टेस्टिंग करून घेतलं तर कशाचंच रिझल्ट सापडेना. तेव्हा IBR आहे का काय अशी शंका घेऊन IBRचं टेस्टिंग केल्यावर या गायींना IBR हा रोग असल्याचं पहिल्यांदा सापडलं. IBR रोग आहे म्हणून मी जेव्हा वरती सांगितलं तेव्हा रोग आपल्या महाराष्ट्रात आहे हे ॲक्सेप्ट करायलाच कोणी तयार नव्हतं. शेवटी मी केंद्र सरकारला ते सॅम्पल पाठवून केंद्र सरकारकडे त्याचं टेस्टिंग झालं. त्यांनी सुद्धा जेव्हा पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला त्यावेळेला मग तो IBR आहे हे ॲक्सेप्ट झालं. त्याच्यानंतर अनेक वर्ष काही नाही, मग एखाद्या गावात असेल, खूप कमी असेल, असं करत करत तो रोग पसरला. आज महाराष्ट्रामधल्या 40% जनावरांना IBR नावाचा रोगाने ग्रासलेला आहे आणि सिम्पटम लक्षणं वरून काही दिसत नाहीत. गाय उलटत राहते एवढं एकच लक्षण दिसतं. गाय माझावर कमी येणे, माझावर येण्याचं प्रमाण कमी होणे किंवा गाय लावली तरी उलटत राहणे, अशी लक्षण दिसतात. त्यामुळे त्याच्यावर नक्की लक्षात सुद्धा येत नाही की या रोग गायचा झाला असावा. त्यामुळे टेस्टिंग करून घेणे हा एकच उपाय आहे. त्यामुळे कृत्रिम रेतन तर केलंच पाहिजे, ते टाळून चालणार नाही. नॅचरल सर्व्हिस हे तुम्ही, मला वाटत नाही की आपल्यासारख्या प्रगतिशील शेतकऱ्यांनी नॅचरल सर्व्हिसकडे जावं. आपल्या जे एकूण दूध आहे ते आपलं जे महाराष्ट्राचं योगदान आहे दुधामध्ये ते 6% आहे फक्त देशाच्या. त्यामुळे हे जर वाढवायचं असेल तर आपल्याला उत्पादन क्षमता वाढवायची आहे, गायींची संख्या आपल्याला वाढवायची नाही. कारण आपण बघितलं की आपले ऑर्डर किंवा चारा आपल्याकडे कमतरता आहे. त्यामुळं आपल्याला गायीची संख्या मुळीच वाढवता येणार नाही. आहेत त्या गायी कमी करून त्यांचं प्रति गाय दूध देण्याचं प्रमाण वाढवणे आणि याकरता देशी किंवा संकरित ह्या गायीची प्रॉडक्टिव्हिटी वाढवणे किंवा म्हशीची सुद्धा प्रॉडक्टिव्हिटी वाढवणे एवढंच आपल्या हातात आहे. त्याचप्रमाणे जे सिमेंट वापरतो आपण, सेक्स सॉर्टेड असो किंवा कन्व्हेन्शनल असो, नुसतं सिमेंट वापरलं म्हणजे त्याचं अनुवंशिकता बदलत नाही. सेक्स सॉर्टिंग केल्याने त्याची गुणवत्ता बदलत नाही, त्यांनी फक्त कालवडी होण्याचं प्रमाण वाढतं. जर तुम्हाला गुणवत्ता वाढवायची असेल तर सिद्ध वळू पैदास कार्यक्रम म्हणजे प्रोजेनी टेस्टिंग कार्यक्रम म्हणजे काय, तर एखादी गाय आपण मगाशी उदाहरण घेतलं 22 लिटरची आहे, तिला आयुष्यभरात समजा बा एम्ब्रो ट्रान्सफर, IVF सगळं वापरून 150 कालवडी झाल्या, तर 150 गाय एकसारख्या दूध देणार नाहीये. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की त्या गायीमध्ये जी अनुवंशिक क्षमता आहे 22 लिटर दूध देण्याची, ती सगळ्या कालवडीमध्ये सारखी उतरत नाही. मग किती उतरते, तर ती 10 ते 30%. म्हणजे 150 असतील त्याच्या 10% म्हणजे 15, 30% म्हणजे मॅक्सिमम 45. म्हणजे 150 पैकी मॅक्सिमम 45 कालवडीमध्येच तिची क्षमता उतरलेली आहे. म्हणजे उरलेल्या ज्या 105 आहेत त्या तिच्या क्षमतेच्या नाही. आता माहीत कसं पडणार की कोणत्या 45 150 पैकी, तर याकरता सगळ्या 150 कालवडीचं आपल्याला नजर ठेवावी लागते. म्हणजे त्या मोठ्या होऊन पहिल्या वेताचं दूध जोर देत नाही तोवर त्याचा रेकॉर्ड ठेवावं लागते, सकाळ संध्याकाळ दुधाचं. आणि मग या 1.5 होता म्हणजे ॲव्हरेज 30 धरला आपण, तर कोणत्या 30 तिच्या क्षमतेचे आहेत, म्हणजेच तिचे अनुवंशिक गुणधर्म ह्याच्यामध्ये आले हे आपल्याला तेव्हा कळणार. केव्हा, त्या कालवडी 5 वर्षांनी दूध द्यायला लागतील मोठ्या होऊन तेव्हा. मग ह्या कालवडीपासून झालेले नर वासरं, ह्या 30 पैकी एखादीला जे नर वासरू झालंय किंवा आपण हे 30च्या 30 कालवडीमध्ये कोणत्या टॉपमोस्ट 2 आहेत हे काढलं, त्या 2चं नर वासरू जर झालेलं असेल तर त्या नराचं सिलेक्शन करायचंय आणि ते नर सिलेक्ट केल्यानंतर
हे नर मोठे करायचे, 4 वर्षाचे झाल्यानंतर त्याचं सिमेंट सुरू होते तयार. मग सिमेंट वापरायचं दुसऱ्या गायीवर किंवा कालवडीवर, त्यांना पुन्हा कालवडी होणार. त्या कालवडी झाल्यानंतर त्या तेवढं दूध देतात की नाही हे पाहायचं. आणि जर तेवढ्या दूध देणाऱ्या कालवडीची संख्या टक्केवारीमध्ये जास्त आली, समजा बा 2000 याय करावं लागतात, असे जे नर वासर आहेत मोठे करून 4 वर्ष झाल्यानंतर त्याचे 2000 स्ट्रॉ वापरायच्या. 2000 गायीवर ते वापरल्यानंतर साधारणपणे त्यातले 40% गाभण राहतात, म्हणजे 800 गाभण राहिल्या. 800 गाभण राहिल्यानंतर त्या वेल्या, काही अबॉर्शन झाले तर 750-700 साधारणपणे वेल्या. 700 वेल्या, तर त्याला काय ज्या कालवडी होतील त्यातल्या साधारणपणे 66% कालवडींनी ह्या गायी इतकं म्हणजे साधारणपणे 20-22 लिटर दूध जर दिलं, तर मग आपल्याला म्हणता येईल की ह्या ज्या काही गायी होत्या त्यापासून जे नर वासरू किंवा वळू तयार झाला, त्या वळूमध्ये त्याच्या आईपासून आलेले गुणधर्म उतरलेले आहेत. आणि त्याला म्हणतात प्रोव्हन्स आहे, त्याला म्हणतात प्रोजेनी टेस्टिंग प्रोग्राम. ती प्रोजेनी म्हणजेच त्याची झालेली फिमेल वासरं ही किती दूध देतात हे मोजून त्या वळूचं मूल्यमापन करणे, याला म्हणतात फायदास कार्यक्रम, म्हणजे प्रोजेनी टेस्टिंग प्रोग्राम. असे वळूच सिमेंट वापरलं तर मात्र तुमचे जे काही प्रगती आहे, अनुवांशिक सुधारणा आहे, ती पटापट होण्याचं प्रमाण, कारण टक्केवारी वाढते, कारण हे सिद्ध वळू असतं, प्रोवन असतं की ह्याच्यामध्ये ती क्षमता आहेच, हे टेस्ट केलंय. आता याला किती वर्ष लागली? पहिलं ते मोठा व्हायचा वळू म्हणजे 3-4 वर्ष, त्याच्या सिमेंटमध्ये येणार, मग ते लावणार आपण, म्हणजे 1 वर्ष गेलं, ते गाभण राहून वेळेला 1 वर्ष गेलं, म्हणजे 5 वर्ष झालं. त्या वेळेनंतर 1 वर्ष दूध मोजायला लागते, दूध मोजायला आणखी 1 वर्ष, म्हणजे कमीत कमी 6-6.5 वर्ष लागतात. मग आपल्याला कळतं की हे वळू चांगला आहे का नाही. एवढा वेळ आपल्याकडे नसतो, त्यामुळे एक तर आपण सोडून देतो कार्यक्रम, मग काहीच होत नाही. किंवा आता पुन्हा एक टेक्नॉलॉजी काढली, त्याला म्हणतात जिनॉमिक्स. तर त्या जिनॉमिक्सवर आपण नंतरच्या वेळेला आपण बघू, माहिती घेऊ, जेणेकरून आपल्याला ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज आपल्या मदतीला उपलब्ध होतील आणि त्याचा फायदा आपल्याला जास्तीत जास्त मिळेल. आता मला वाटतं ज्याला शंका आहे किंवा ज्याला काही विचारायचं आहे ज्यांना, ते विचारू शकतात. येस सर, स्लाइड स्टॉप करा सर प्लीज. स्लाइड काय करू? स्टॉप करा मी सर. करतो सर इकडनं, माझ्या सर इकडनं शेअरिंग करू. येस, ओके. ओके सर, थँक्यू सर. खूप छान मार्गदर्शन आम्हा सर्व शेतकरी बांधवांना आपण केलेले आहेत. काही प्रश्न आलेले आहेत सर, मी चॅट बॉक्स मधले प्रश्न घेतो पहिल्यांदा. सर, पहिला प्रश्न आहे की गीर गाईमध्ये सेक्स सॉर्टेड सिमेंट कुठे उपलब्ध आहे किंवा त्याचं नाव कृपया सुचवाल का? नाही, प्रश्न काय पुढचा शेवटचा वाक्य? कुठल्या कंपनीचं पूल आहे? हा, तर ह्याचं पेटंटेड टेक्नॉलॉजी आहे सेक्स सॉर्टिंगची. ST टेक्नॉलॉजीज म्हणून एक कंपनी आहे, दुसरी आहे ABS. तर ST टेक्नॉलॉजीचं पण सिमेंट आहे, पण ते आमच्याकडं होल्स्टीन फ्रिजिनचं आहे. आणि ABS बरोबर आमचा करार झालाय, त्याच्यात आता सगळ्या ब्रीडचं आमच्याकडे 1 महिन्याभरात उपलब्ध होईल. ते मग इंडिजिनस म्हणजे देशी ब्रीडचं पण होईल आणि HF जर्सीचं पण होईल, सगळंच होईल. सध्या उपलब्ध आहे ते HFचं सिमेंट सेक्स सॉर्टेड आहे, त्याची किंमत 491 रुपये पर डोस एवढी आहे. आणि पुढे जे उपलब्ध होईल त्याची किंमत कमी होणार आहे, 200 रुपयाच्या खाली येणार. धन्यवाद सर. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे सुहास हजारे यांचा. खिल्लार विषयी आपण का नाही काही करत, असा त्यांचा प्रश्न आहे. खिलार विषय काही करत नाही असं नाही आहे. खिलार हे बेसिकली ड्रॉट पर्पज ब्रीड आहे, म्हणजे दुधाचं ब्रीड म्हणून खिलारकडे आपण पाहत नाही. आपण कशा करता पाहतो की शेतीच्या कामाकरता किंवा बैलगाड्याच्या शर्यती करता खिलार आपण सिलेक्शन करतो. त्यामुळे त्याचं जे सिलेक्शन होतं गायींचं किंवा बैलांचं सिलेक्शन होतं ते त्याच्या फिजिकल रेटवर होतं, म्हणजे दिसण्यावर होतं किंवा पळण्यावर. एखाद्या बैलाचं किती बक्षिसं मिळाली तो वळू आपण आपल्या गायीला ब्रीडिंग करता वापरतो. त्यामुळे त्याचं सिलेक्शन जे आहे ते वेगळ्या पद्धतीने होतं. मिल्क यील्ड हा त्याचा बेस सिलेक्शनचा ठेवलेला नाही. परंतु आपण बघितलं तर कोणतं वासरू त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवतं किंवा कोणता लहान मुलगा माणसाच्या बाबतीत त्याचं जे पुढचा परफॉर्मन्स असतो त्याच्या खेळामध्ये असेल, त्याच्या अभ्यासामध्ये असेल, तो कोण दाखवू शकतो चांगला परफॉर्मन्स? ज्याची फिजिकल ग्रोथ आणि ब्रेन ग्रोथ चांगली असते तो दाखवू शकतो. कोणाची ग्रोथ चांगली होते तर ज्याला लहानपणी प्रोटीन जास्त चांगले मिळतात, भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात, त्याची ग्रोथ चांगली होते, हे सगळ्यांना माहिती आहे. खिलारच्या बाबतीत काय होतं की खिलार गाय मुळताच कमी दूध देते, 1 लिटर 1.5 लिटर.
त्यामुळे त्याची जे वासरं असतात त्याला जर पूर्ण दूध पाजलं तर त्याला ते दूध संपूर्णपणे जेवढं आवश्यक आहे तेवढे प्रोटीन्स त्यातून मिळतात. म्हणजे खिलारचं जे वजन असतं जन्मल्या ते 18 ते 25 किलो असतं. खिलारचं वासरू जन्मला मेल जरी असलं तरी लहान दिसतं. 18 ते 25 किलो. मग त्याचे 10% जर दूध पाजायचं 25 किलोच्या तर त्याला 2.5 लिटर दूध पाजायला पाहिजे. तर आमची गायच जर 1.5 लिटर किंवा 1 लिटर दूध देत असते दिवसाचं तर आम्ही कुठनं पाजणार 2.5 लिटर दूध. त्यामुळे त्याला प्रोटीन कमी पडतात. म्हणून माझं म्हणणं असं आहे की खिलार गाईचं सुद्धा सिलेक्शन करताना जे गाय 4 लिटर 5 लिटर दूध देते तिचं सिलेक्शन करा. मी स्वतः माझा अनुभव पाहिलेला आहे की 13 लिटर पर्यंत सुद्धा खिलार गायीने दूध दिलेली गाय मी पाहिली. अशी जर गाय असेल तर ती वासराला पाजायला भरपूर दूध उपलब्ध होईल आणि मग तिच्या वासराची ग्रोथ चांगली होईल आणि आपोआप परफॉर्मन्स पळण्याचा असू द्या, शेतीच्या कामाचा असू द्या, कसला असू तो चांगला येऊ शकेल. पण याच्यावर रिसर्च झाला पाहिजे, तेवढा डाटा पाहिजे. त्यामुळे खिलारवर काम चालू आहे. खिलारवर चालू नाही असं नाही, चालू आहे. परंतु ते आपल्याला सिलेक्शनचे ट्रेट म्हणजे गुणधर्मच आपण वेगळे निवडलेले. दूध हा गुणधर्मच नाही खिलारच्या सिलेक्शनसाठी. येस सर, थँक्यू सर. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे धनंजय जावळेकर यांचा. लोकल ब्रीड ज्या एरिया स्पेसिफिक आहे त्या लोकप्रिय करता येतील का? क्रॉसब्रीड ज्या एरियात आहे त्याकरता नाही, लोकल ब्रीड ज्या आपल्या भारतीय वंशाच्या ज्या ब्रीड आहेत त्या स्पेसिफिक एरियामध्ये लोकप्रिय करता येतील का? हो, पॉलिसी जी आहे, ब्रीडिंग पॉलिसी जी आहे गव्हर्नमेंटची ती तशीच आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 देशी ब्रीड आहे. म्हणजे डांगी आहे, मगाशी मी सांगितलं की अकोले तालुका नगरचा, ठाणे जिल्ह्याचा काही भाग, त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्याचा घोटे किंवा इगतपुरी तालुका ह्या भागात डांगी आहे. त्याचप्रमाणे खिलार तुम्ही म्हणला सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरमध्ये खिलार आहे. त्याच्यानंतर तिकडं लातूरमध्ये देवणी आहे. पुढे गेला नांदेडमध्ये लाल कांधारी आहे. तिकडे विदर्भात गेला वर्ध्यामध्ये गवळव आहे. हे 5 आपले देशी ब्रीड आहे. त्याचप्रमाणे म्हशीचे जे आहे ते पंढरपुरी, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा पंढरपुरी ब्रीड आणि मराठवाड्यामध्ये मराठवाडी, नागपूरकडे विदर्भामध्ये संपूर्ण नागपुरी ब्रीड. हे आपले इंडिजिनस महाराष्ट्राचे 7-8 ब्रीड आहेत. त्याचप्रमाणे भारतामध्ये गीर आहे, सायवाल आहे, धारपारकर आहे, कांक्रेज आहे, रेड सिंधी आहे, इतर बऱ्याच जाती आहेत. म्हशीमध्ये मुर्रा आहे, जाफराबादी आहे. म्हशीच्या 13 जाती आणि गाईच्या 42 ते 43 जाती. एवढं मोठं आपली विपुलता आहे. म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी आहे ती भारता इतकी कोणत्याच इतर देशामध्ये नाही. त्यामुळे आपल्याला काय केलं पाहिजे पॉलिसी म्हणून की ज्या जिल्ह्यामध्ये जे ब्रीड आपलं लोकल ब्रीड आहे नेटिव्ह त्याचंच प्रमोशन केलं पाहिजे. ते का होत नाही आता तर त्याची प्रोडक्टिव्हिटी कमी आहे. तुम्ही म्हणाल देवणी गायच पाळली पाहिजे किंवा आपलं लाल कांदारी पाळली पाहिजे शेतकरी, पण लाल कांदारी खिलार सारखीच कमी दूध देते, शेतकऱ्याला परवडत नाही, मग तो पाळत नाही, त्याचं क्रॉस ब्रीडिंग करतो. त्याचं जर सिलेक्शन झालं प्रत्येक ब्रीडमध्ये तर आपोआप जास्त दूध देणाऱ्या गायी प्रत्येक ब्रीडमध्ये असतात. कारण कोणत्याच पॉप्युलेशनमध्ये सगळे एकसारखे नसतात. कोण हुशार असतो, कोण कमी बुद्धीचा असतो, कोण ॲव्हरेज असतो, सगळं असं सगळ्या ट्रेडच्या बाबतीत हे पॉप्युलेशनमध्ये व्हेरिएबिलिटी सापडते. त्यामुळे सिलेक्शन केलं पाहिजे प्रत्येक ब्रीडमध्ये आणि त्या ब्रीडमधल्या चांगल्या गायी सिलेक्ट करून त्याचं जर ब्रीडिंग केलं पुढे तर ते ब्रीड तिथं स्थिरावेल, लोक त्याला पाळतील आणि आपोआप त्याचं प्रमोशन होईल. तर ते केलं पाहिजे. क्रॉस ब्रीडिंग जर करायचं असेल, नाईलाज आहे, आम्हाला दूध वाढवायचं आहे आणि आम्हाला जर्सी किंवा होल्स्टीनच वापरायचं आहे, असं जर वेळ आली आणि तसा विचार असेल तर महाराष्ट्राकरता जर्सी इतकं चांगलं ब्रीड नाही. होल्स्टीन महाराष्ट्राकरता मला तर अजिबात रेकमेंड करता येणार नाही. परंतु दुर्दैवाने काय होतंय, होल्स्टीन अंगाने मोठे दिसतं, थोडंसं जास्त दूध देतं, त्यामुळे ते पाळतात. होल्स्टीन सगळे शेतकरी होल्स्टीनचं इन्सिमिनेशन करून घेतात आणि आपले इन्सिमिनेटर तेच इन्सिमिनेशन करतात. पण जर्सीमध्ये सुद्धा 9,000 लिटर पर लॅक्टेशन देणारी जर्सी आहे ना आणि होल्स्टीनच्या तुलनेत ते 75% खात आहे ना आणि हीट टॉलरन्स जास्त आहे, डिसीज रेजिस्टन्स जास्त आहे, फॅट जास्त आहे, तुमचा दुधाचा रेट फॅटवर आहे. मग त्यामुळे जर्सी पाळणं हे खूपच हितावह आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने जर क्रॉस ब्रीडिंग करायचं असेल. अदरवाईज क्रॉस ब्रीडिंग इंडिजिनस ब्रीड, समजा मग तुमच्याकडे गावठी गाय आहे, आपलं जे एकूण गायींचं पॉप्युलेशन आहे त्यामध्ये 70% गावठी म्हणजे कोणतंच ब्रीड सांगता येत नाही अशा, 20% साधारणपणे देशी म्हणजे कोणतं तरी ब्रीडचं नाव घेता येईल असं, आणि उरलेल्या 10% जे आहेत त्या संकरित किंवा एकदम प्युअर ब्रीड 100% HF किंवा जर्सी असं आहे पॉप्युलेशनचं वर्गीकरण. त्यामुळे जे 70% गावठी म्हणतोय त्याचं जे काही प्रोडक्टिव्हिटी वाढवायची त्याकरता तुम्ही देशी कोणतंही ब्रीड वापरू शकता किंवा मग होल्स्टीन जर्सी वापरू शकता. येस सर, थँक्यू.
याच्यानंतरचा प्रश्न हा खूप महत्वाचा आहे आणि माझ्या मनातला प्रश्न व्यंकटराव यांनी विचारलेला आहे सर. त्यांचं असं म्हणणं आहे की लिंग वर्गीकृत रेतमात्राची किंमत म्हणजे किंमत हा अडथळा असेल तर पेमेंट आफ्टर कन्सेप्शन म्हणजे गाभण झाल्यानंतर त्या यावरती आकारणे आणि एकूणच हे कौशल्य आधारित काम आहे, त्यासाठी काही प्रोत्साहनपर अनुदान देता येईल का? जेणेकरून किंमत कमी करण्यासाठी वेळ जाणार नाही. बरोबर आहे. अतिशय चांगला प्रश्न आहे सर. म्हणूनच मी म्हटलं की शासनाने त्या सगळा विचार करून ते तुम्ही वापरायचं ठरवण्याआधीच तुम्हाला कन्सेशन दिले. म्हणजे आपण बघतोय की आता मार्केटमध्ये 900 रुपयाच्या खाली ट्रॉ मिळत नाही सेक्स सॉर्टेड, ती गव्हर्नमेंटने 450 ला करून दिली 491 ला. समजा ती वापरली 900ची किंवा 450, तर जर आपल्याला 2 किंवा 3 ॲव्हरेज AI करायची म्हणली तर 2700 रुपये किंवा 450 नी 1300 रुपये खर्च येणार. तर 1300 रुपये खर्च तुमचं कन्सेप्शन झाल्यानंतर घेण्यापेक्षा आधीच तुमच्याकडनं जर 181 घेतले आणि तुम्ही 3 वेळा करत बसा म्हटलं तर काय तुमची हरकत नसली तर आपण 2 पैकी कुठलाही पर्याय तुम्हाला उपलब्ध ठेवू की कन्सेप्शन झाल्यावर 1300 भरा किंवा आधीच 181 रुपये देऊन एक स्ट्रॉ घेत बसा. कोणताही पर्याय तुम्हाला ओपन ठेवण्याचा अजून GR निघायचा आहे. तुमचं सजेशन असेल म्हणजे इन्क्लूड करायला प्रस्ताव देतो लगेच. येस सर. सर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे शाहू शिशोदे यांचा आहे. सर गीर गायला AI करून प्रेग्नंट राहत नाही. सर हा गीर बाबतीत खूप मोठा प्रश्न खूप शेतकरी सुद्धा आम्हाला फोन करतात. तर त्या बाबतीत सर थोडंसं मार्गदर्शन करा. गीर ब्रीडच्या बाबतीमध्ये 2 प्रॉब्लेम आहेत कन्सेप्शन मध्ये. एक तर गीरचं माझाचं जे काही पिरियड आहे तो खूप लॉंग आहे. म्हणजे ऑर्डिनरी गाईचा माज 24 ते 48 तास राहतो. तर गीरचा माज काही वेळेला 4-4 दिवस राहतो. त्यामुळं काय होतं की इन्सेमिनेशनची योग्य वेळ कोणती? पहिल्या दिवशी करायचं का दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी का चौथ्या दिवशी? हा प्रश्न येतो. त्याला उत्तर एकच आहे की मगाशी मी सांगितलं तो पहिल्या दिवशीपासून तुम्ही एक ड्रॉप त्या स्लाइडवर घ्यायचा आणि त्याचं मी तुम्हाला फोटो पण 1-2 मिनिटांनी शेअर करतो की इक्विपमेंट कसं आहे. आणि आता माझ्याकडं इक्विपमेंट मी सायबल क्लबसाठीच मागेच मी आणून ठेवलं. मी सरांना म्हटलं होतं मी आणून ठेवतो. तर हे इक्विपमेंट आहे, काहीच नाही ह्याच्यामध्ये. हे इक्विपमेंट आहे. इथं त्याला स्ट्रॉ इन्सर्ट आपलं ती स्लाइड इन्सर्ट ही काचेची पट्टी आहे. ह्याच्यावर एक जो काही डिस्चार्ज पडतो तो डिस्चार्ज एक थेंब घ्यायचा, कव्हर स्लिप टाकायचं आणि इथून ती स्लाइड इन्सर्ट करायची. हा फक्त लेन्स आहे, याला फक्त लेन्स आहे, बाकी काहीच नाही. ह्याच्यात टाकली काय चित्र दिसतं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. बल्ब चालू करायचा, हा बल्ब आहे, बल्ब चालू करायचा आणि ते पाहायचं आहे. त्यामुळं काय होतं की माझाची अवस्था करेक्ट कळायला आपल्याला मदत होते आणि त्यावेळेला तुम्ही इन्सिमिनेशन केलं तर तुमचा कन्सेप्शन रेट वाढतो. हा झाला प्रॉब्लेम नंबर 1 गीर बाबत की लॉंग ड्युरेशन ऑफ इस्ट्रस. त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम असा आहे की ते सर्विक्स आहे ते असं किंगडम असतं, वाकडं असतं. त्यामुळे काय होतं गन जी आहे ती गन पूर्ण जिथं जायला पाहिजे बॉडी ऑफ द युट्रस ती जातच नाही आणि मग इथेच इन्सिमिनेशन करावं लागते. जर इन्सिमिनेशन करणारा हँडलर जर एक्सपिरियन्स असला तर काही केसमध्ये मॅनिप्युलेट करून हे वाकडं तिकडे करून जाऊ शकतो, पण त्यात डॅमेज पण होण्याची शक्यता असते. त्यामुळं वी डू नॉट जनरली ॲडवाइज की मॅनिप्युलेट करून पुढे जा. इथे तुम्हाला काय करावं लागेल, फक्त जो डोस आहे एक स्ट्रॉच्या ऐवजी 2-3 स्ट्रॉ सोडावं लागतील, मग स्पर्मॅटोझोआ आपोआप जातात पुढे. त्यामुळे पण त्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम हा पहिलाच आहे की माझाच्या कोणत्या अवस्थेमध्ये तुम्ही इन्सिमिनेशन करायचं, हाच मोठा प्रॉब्लेम आहे. तर ते जर होल्ड करत असाल सर तर मी 1 सेकंद ते दुसऱ्या प्रेझेंटेशन मधून तुम्हाला ते चित्र दाखवतो की काय दिसतं तुम्हाला स्लाइडवर घेतल्यावर. येस सर. आपण प्रश्न खूप आले सर. ते प्रश्न झाले की ती स्लाइड दाखवा मला. त्यानंतर सर मला वाटतंय सर आमचे एवढे सेमिनार झाले परंतु एवढे प्रश्न आम्हाला कधीच आले नव्हते. आज आम्हाला खूप प्रश्न आलेत सर. पुढचा प्रश्न आहे सर मराठवाड्यातून प्रश्न आहे सर. त्यांचं असं म्हणणं आहे की मराठवाड्यातील देवणी आणि लाल कंदारी सुद्धा चांगल्या ब्रीड आहेत, त्याबद्दल आपले मत काय? देवणी लाल कंदारी जे आहे ते ह्याचं ब्रीड आहे ड्राफ्ट पर्पज खिलार सारखंच. त्यामुळे देवणी मात्र ड्युएल पर्पज म्हणजे दूध आणि ड्राफ्ट पर्पज आणि आकर्षक ब्रीड आहे, खूप पॉप्युलर पण आहे तिकडे. त्यामुळे ते देवणीत आम्ही प्रमोट करतो. देवणीची ब्रीडर असोसिएशन सुद्धा स्थापन झालेली आहे. लाल कंदारी दूध वगैरे कमी देत असल्यामुळे त्या बाबतीत काय झाले थोडं दुर्लक्ष झाले. परंतु प्रत्येक ब्रीडचं
ब्रीडर्स असोसिएशन स्थापन करावी याकरता आम्ही पैसे सुद्धा देतो. म्हणजे आमचं महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ आहे, ते जर तुम्ही चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून ब्रीडर्स असोसिएशन स्थापन करावी लागते. त्याचं बँकेमध्ये खातं खोलावं लागतं. त्याची काही महिने तुम्ही ऍक्टिव्हिटी करावी लागते, रेग्युलर मीटिंग घ्यावं लागतं, म्हणजे जसं बचत गटाचं आहे तसं. त्यानंतर आम्ही तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशन आणि त्यानंतर केलेल्या ऍक्टिव्हिटीज पाहून आम्ही तुम्हाला फंडिंग सुद्धा करतो त्याच्या स्थापने करताना ऍक्टिव्हिटी करता. त्यामुळं ते जरूर करावं. दोन्ही ब्रीड चांगले आहेत. कॉन्झर्व करण्याची तर नितांत गरज आहे. आणि मी सांगितलं की प्रत्येक ब्रीडमध्ये कमी जास्त दूध देणाऱ्या गायी असतात. तसं लाल कांदारीमध्ये सुद्धा 2-4 लिटर 5 लिटर दूध देणारी गाय सापडेल, ती बघण्याची गरज आहे. ती सापडून त्याचं प्रमोशन केलं पाहिजे. देवणीमध्ये तर आहेच. धन्यवाद सर. त्यानंतर दुसरा एक प्रश्न आहे सर, की जर खिल्लार 12-13 लिटर दूध देत असेल तर मग बाकीच्या गायी 1 किंवा 2 लिटरच दूध का देतात, असा एक प्रश्न आहे सर. खिलार येस. खिलार हे ब्रीडच मुळात ब्रॉड पर्पज म्हणून गणलं गेले. ते त्यामुळेच आहे की एखाद्या पॉप्युलेशन मधले मॅक्सिमम ॲनिमल किंवा इंडिव्हिज्युअल जे गुणधर्म दाखवतात त्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन होतं. तसं जातीचं क्लासिफिकेशन सुद्धा होतं. जात म्हणजे आता घोडा आणि बैल. घोडा हा पळण्याकरताच वापरला जातो, बाकीच्या कोणत्या पर्पज करता वापरला जात नाही. तो मॅक्सिमम इंडिव्हिज्युअल त्याच्या इक्वाइन मधले किंवा हॉर्स या कॅटेगरीतले मॅक्सिमम इंडिव्हिज्युअल पळण्याची कॅरेक्टर दाखवतात, म्हणून तो पळण्यासाठी आपण त्याचं क्लासिफिकेशन केलं. तसं खिलारचं क्लासिफिकेशन हे ड्रॉट पर्पज म्हणून केलंय, कारण ते मॅक्सिमम त्यातले बैल किंवा ॲनिमल्स हे त्या तऱ्हेचे गुणधर्म एक्झिबिट करतात, प्रदर्शित करतात. कमी इंडिव्हिज्युअल आहेत की जे दूध चांगलं देतात, पण तुम्ही त्यासाठी सिलेक्शन करा तर तुम्हाला आपोआप दुधासाठीचं खिलार हे वेगळी जात एस्टॅब्लिश होईल. आता शेळी हा ॲनिमल आपण कशा करता वापरतो? मटणा करता वापरतो, किंवा काही अंगोरा सारख्या शेळ्यांना ऊल म्हणजे फायबर असतो, ते त्या करता वापरतो. हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे बेसिकली शेळी हा दुधाकरता वापरला जाणारा प्राणी होता का? नाहीये. मटण किंवा दूध निघालं तरी त्याच्या कार्डांपुरतं निघालं. परंतु आता सानेन शेळी जी आहे ती 5 लिटर किंवा त्यापेक्षा जास्त दूध देते. कसं झालं त्याचं माहिती? तर सानेनमध्ये कुठले तरी 2-4 शेळ्या आढळल्या असतील त्यावेळी लोकांना, त्यांनी त्याचं सिलेक्शन केलं, त्याचंच ब्रीडिंग केलं, आणि म्हणून आता सगळ्या सानेन 5 लिटरच दूध देणारे आढळतात, कारण बाकीच्या कापून टाकल्या लोकांनी. बाकीच्या इलिमिनेट झाल्या. म्हणजे दूध देणारे कॅरेक्टर असणारे जे ॲनिमल आहेत तेच उरले, त्याचंच पुढं फर्दर ब्रीडिंग झालं आणि तेच पॉप्युलेशन तयार झालं. त्यामुळं सानेन आता माहिती आहे लोकांना ती फक्त दूध देण्याकरता. तसं खिलार सुद्धा तुम्ही जर तुमच्याकडं सिलेक्शन केलं तर 20 वर्षानंतर ज्याने कोणी प्रश्न विचारलाय ते 20 वर्षानंतर असं होईल की त्यांच्या नावाने खिलार ओळखलं जाईल दूध देण्याकरता. त्यामुळे ही मस्ट ट्राय अँड कीप ऑन ट्राईंग. येस सर. सर त्यानंतर संदीप वाघ यांचा प्रश्न आहे, डांगीचे सेक सॉर्टेड सिमेंट मिळेल काय? डांगीचं करावं लागेल. आता आमचा करार झाला आहे. आपण मागणी तेवढ्या असेल 100, 200, 400 स्ट्रॉ तर करून देऊ, काय अडचण नाही. डांगी सुद्धा मिळेल. येस सर. सर त्यानंतर एक दुसरा एक प्रश्न आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की सरांनी मास चेक करायचं जे इक्विपमेंट दाखवलेलं आहे त्या इक्विपमेंटचं नाव कळेल काय? त्याचं नाव आहे, जेनेरिक नेम आहे क्रिस्टोस्कोप, CRYSTO, क्रिस्टो, आणि स्कोप म्हणजे SCOPE. ते जेनेरिक नेम आहे. आणि कंपन्यांनी त्याचं पेटंट विकत घेऊन त्याला लायकास्कोप, लायका कंपनीने काढले ते लायकास्कोप नाव दिलं, LYKA लायकास्कोप. त्यानंतर रॅनबॅक्सी कंपनीने घेतलं पेटंट, त्याचं रॅनव्हिडोस्कोप केलं, RANVIDO, रॅनव्हिडोस्कोप, असं 2 कंपनीने त्याचं पेटंट घेतलेलं आहे. आणि ह्या नावाने ते 600 ते 700 रुपयाला साधारणपणे मिळतं. येस सर. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, जी आपण गावरान गाय म्हणतो, जी पांढरी शुभ्र गाय असते त्या ब्रीडचं नाव काय व ती खिल्लार असते का दुसरी असते, असा हा युजू यांचा प्रश्न आहे सर. ब्रीड हे फक्त ब्रीड मध्ये कलर हा एक कॅरेक्टर झाला. कलर आहे, हॉर्न पॅटर्न आहे, अंगाची ठेवण आहे, बॉडी साईज आहे, फेस आहे, कान आहेत, शेपूटगोंडा आहे, हे सगळं पाहून ब्रीड ते आहे का नाही ठरवावं लागेल. आणि ब्रीड ठरवण्याकरता तुम्हाला डॉग शो होतात, सगळ्यांना माहिती आहे की डॉग शो मध्ये त्याचे जे एक्झामिनर असतात किंवा जजेस असतात ते इंटरनॅशनल स्तरावरचे बोलवले जातात. त्याचं कारण असं की जो माणूस एकाच ब्रीडची जेवढे जास्त ॲनिमल बघेल तेवढा त्याचं त्या ॲनिमल ओळखण्याचं आणि त्याचे कॅरेक्टर ओळखण्याचा एक्सपिरियन्स वाढत जातो. आणि आता तर होस्टिंग फ्रिजनच्या बाबतीत त्यांनी
एवढी प्रगती केली आहे, एक सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. ते सॉफ्टवेअरमध्ये तिकडे ते इतर देशांमध्ये त्यांच्या जजेसच्या, जसं आपल्याकडं क्रिकेटच्या रेफरीच्या परीक्षा होतात ना, पण क्रिकेटमध्ये पैसा आहे, त्यामुळे त्याच्या रेफरीच्या परीक्षेला सुद्धा लोक बसतात, पास होतात आणि तिथे गेल्यावर पैसे मिळतात. तसं ॲनिमलचे जजेस ब्रीड वाईज, म्हणजे जर्सीचे वेगळे, होल्स्टीनचे वेगळे, असे जजेसच्या रेफरीच्या परीक्षा होतात आणि ते रेकग्नाइज रेफरी किंवा जजेस तिथं त्यांना रेकग्निशन दिलं जातं. त्यांच्याकडे एक सॉफ्टवेअर पण असतं, ते आपल्या गोठ्यात येतात, गोठा स्कॅन करतात, आपण त्याला पैसे द्यावे लागतात स्कॅनिंगसाठी. संपूर्ण गोठ्यातले सगळ्या ॲनिमलचे ते परीक्षण करतात आणि प्रत्येकाला ग्रेडेशन देतात. आणि जर आपल्या गोठ्यातल्या 90% वर ॲनिमल जर त्यांच्या त्या कॅरेक्टरनुसार जर त्यात बसले तर ते आपल्याला सर्टिफाय करतात आणि त्याचं सर्टिफिकेट मिळालं की आपल्या गोठ्यातनं विकल्या जाणाऱ्या कालवडीची किंमत एकदम $1500 वाढते. तो फायदा होतो. तर कॅरेक्टर ब्रीडच्या ओळखणे हा सुद्धा एक एक्सपिरियन्स आणि नॉलेजचा भाग आहे. त्यामुळं रंग हा काय फक्त एकच कॅरेक्टर घेऊन ब्रीड प्युअर आहे का नाही हे सांगता येणार नाही. सर, दुसरा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. ऍक्च्युली तो जो प्रश्न विचारलेला आहे की सर, खिलारला गीर किंवा इतर कुठलं क्रॉस ब्रीडिंग केले तर चालेल का? सर, काही शेतकऱ्यांचा खूप हा ओढ आता सध्या आहे की आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या ज्या गायी आहेत ते गीर किंवा सहिवाल किंवा बाकीच्यांना क्रॉस करतात. तर त्याबद्दल आपण मार्गदर्शन केलं तर बरं होईल. खिलार प्युअर ब्रीड तुमच्याकडे असेल तर मग क्रॉस ब्रीडिंगच्या भानगडीत पडायचं कारण नाही. खिलारला खिलार लावायचं आणि त्याचं आणखी चांगलं खिलार तयार करायचं. कारण आपल्याकडं गावठी गायींची संख्या मी सांगितलं 70% आहे. तुम्हाला क्रॉस ब्रीडिंगच करायचं, कुठल्या ब्रीडचं गीर किंवा आणखीन बाहेरचं कुठलं ब्रीड आणायचं, तर या गावठी गायीवर करा ना वापर. त्याचं 50% तयार होईल पहिल्या वेळेला. त्या 50% कालवडीला तुम्ही पुढच्या वेळेला आणखीन 100% गीर लावलं तर 75% गीर तयार होईल. तिच्या पुढच्या जनरेशनमध्ये आणखीन वापरलं तर 87-88% तयार होईल. चौथ्या जनरेशनला 94 होईल. असं 7व्या जनरेशनला 99% तुम्ही पुढे जाल. 7व्या जनरेशनला तुमच्या दारात गावठी गायीपासून प्युअर तयार होईल. आणि जर तुम्ही खिलार वापरलं तरी सुद्धा 7 जनरेशन लागणारच आहे तुम्हाला जर प्युअर गिअर मिळवायचं असेल. येस सर. सर, चैतन्य पाटील यांचा प्रश्न आहे. आपण जे इक्विपमेंट लायकोस्कोप दाखवला तो बाजारामध्ये कुठं अवेलेबल होईल? बाजारामध्ये मी तुम्हाला सांगतो, कारण जे इक्विपमेंट मिळतात याचे वेटरनरीचे त्या ठिकाणी ते असायला पाहिजे. नसेल तर मग त्याची व्यवस्था करता येईल आम्हाला. पाहिजे असेल तर व्यवस्था करता येईल, मागून घेता येईल. ते मॅन्युफॅक्चरिंग कंपनी इथेच आहे. ओके सर, आता ह्याचे प्रश्न संपले. फेसबुकला काही प्रश्न आलेले आहेत सर. कॅन आय क्रॉस राठी आणि सहवालचा क्रॉस केला तर चालेल का? चालेल म्हणजे चालायला काही बंदी नाही. शेतकरी शेवटी मालक आहे. शेवटी पॉलिसीमध्ये वाक्य आहे की हे त्याला गायडन्स करायचं आहे सगळा, परंतु त्यांनी ठरवलं की नाही मला असंच करायचं, तर ही इज द ओनर, करू शकतात, परंतु त्याचा बेनिफिट काय नाही. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा समजून घ्यावं की त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय, क्रॉस करण्यामागं ते काय मिळवू इच्छितात पुढच्या पिढीत, मग करावं जरूर, काही म्हणणं नाही. येस सर. दुसरं वामन गायकवाड यांचा माझ्याकडे प्रश्न. बरं का एक सर उदाहरण म्हणून गंमत म्हणून सांगतो, कोणावर म्हणजे हे नाही, कम्पॅरिझन नाही, पण ते खूप गंमत म्हणजे आमचं व्हेटरनरी फील्ड हे फार म्हणजे गमती जमतीने भरलेलं आहे. दवाखान्यामध्ये बसलेलं असताना माझ्याकडे सकाळी सकाळी एक 5-6 लहान मुलं आली आणि हातात एक कुत्र्याचं पिल्लू होतं आणि कुत्र्याचं पिल्लू घेऊन ते आले आणि म्हणले डॉक्टर हे करून द्या ना आम्हाला. म्हणलं काय करून द्या? ते म्हणले ह्याला डॉबरमन करून द्या. अरे म्हणलं असं तू आणलंय ते गावठी पिल्लू उचलून आणि ह्याला डॉबरमन करून द्या म्हणजे काय? आता ते त्याची मुंजे बिंजे करून जसं करून देतात तसं काय करायचं का काय? नाही म्हणले ते शेपूट कापून द्या म्हणजे हे डॉबरमन होतंय म्हणले. तसं असं आहे ते, म्हणजे त्यांचं कन्सेप्शन असं होतं की शेपूट कापल्यावर त्याचं डॉबरमनच तयार होतं. लहान मुलं होती, पण तो आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे ब्रीडिंग करण्यामध्ये हे आपण आधी ठरवलं पाहिजे. क्रॉस ब्रीडिंग जरूर करावं. इतर देशामध्ये आता मी नेदरलँडमध्ये पाहिलं, नेदरलँडमध्ये त्यांची होल्स्टीन फ्रिजियन HF जे ब्रीड आहे ते त्यांचं आहे मुळात. फ्रिजियन नावाचं तिथं आपल्याकडे जसं राज्य असतं तिथं प्रॉव्हिन्स आहे फ्रिजियन. त्या फ्रिजियनमधलं ही ब्रीड आहे फ्रिजियन ब्रीड, आणि त्याला होल्स्टीन मध्ये नेऊन अमेरिकेत त्याचं सगळं हे प्रगती करण्यात आली, म्हणून त्याचं कॉम्बिनेशन होऊन होल्स्टीन फ्रिजियन हे तयार झालं. होल्स्टीन बंदर आहे जर्मनीमध्ये, तिथून ते फ्रिजियन ॲनिमल जहाजावर ठेवला गेला, अमेरिकेत नेला गेला, पुढची 100 वर्ष सिलेक्शन वगैरे करून त्यांनी ते होल्स्टीन फ्रिजियन तयार केलं.
तर हे फ्रिजियन ब्रीड तिथल्या शेतकऱ्यांवर आता बंधनकारक नाहीये. ते सगळेजण ओरिजिनल फ्रिजियन सोडून इतर करतात, क्रॉसब्रीडिंग करतात. आज सुद्धा अमेरिकेत सुद्धा आपली ब्रीड, इंडिजिनस ब्रीड जे आहेत, म्हणजे ओंगोल आहे, गीर आहे, सायवाल आहे, आणखी कांक्रेज आहे अमेरिकेत. हे काय करतात? आम्ही आश्चर्याने त्यांना विचारलं. ते म्हणले, हे उद्या जर ग्लोबल वॉर्मिंग झालं तर होल्स्टीन फ्रिजियन प्युअर ब्रीड जे आहे त्याला फार कोल्ड टेम्परेचर लागते, हे सर्वाईव्ह होणार नाही, दूध देणार नाहीत, म्हणून आम्ही ही ब्रीड सुद्धा क्रॉस ब्रीडिंग करता ठेवलेली आहे. तर क्रॉस ब्रीडिंग कॅन बी डन प्रोव्हाइडेड यू हॅव फिक्स्ड युअर डिफिनेट ऑब्जेक्टिव्ह. येस सर, थँक्यू. त्यानंतर सर फेसबुकच्या माध्यमातून एक प्रश्न आहे वामन गायकवाड यांचा. सर, एबीएस चे इम्पोर्टेड सेक्स सिमेंट तुमच्या मार्फत कधी उपलब्ध होईल? एबीएस सिमेंट आज सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे, पण त्याची कॉस्ट बाजारात जी आहे तीच आहे 1200-1500 रुपये. महाराष्ट्र गव्हर्नमेंट तुम्हाला हे स्वस्तात उपलब्ध करून देणार आहे, ती महिनाभराने तुम्हाला उपलब्ध होईल. ते मग आम्ही तुम्हाला सांगितलं त्यामुळे 200 रुपयाच्या आसपास उपलब्ध होईल. येस सर. सर, आज आपल्या कार्यक्रमाला देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे तांत्रिक सल्लागार डॉक्टर संजय मंडकमाले सर सुद्धा जॉईन झालेले आहेत सर. त्यांनी सुद्धा आपल्या मताशी सहमती दाखवलेली आहे. सर, ते म्हणतात की गीर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर्सी महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रमोट करणं गरजेचे आहे. मंडकमाले सर मोठे जेनेटिसिस्ट आहेत, येस त्यांचं सर. फार रिसर्च आहे. माझं काय, म्हणजे माझं कसं आहे, माझं ऑब्झर्वेशन आहे, मी काही रिसर्च करीत नाही, काही नाही. नाही सर, आपलं ऑब्झर्वेशन खूप कीन आहे आणि खूप चांगलं आहे. खूप खूप धन्यवाद. त्यामुळे मंडकमाले सरांचं जर असं मत असेल तर मला माझं मत बरोबर असल्याची खात्री इथे पटते आणि त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो. पण मला पुन्हा सांगायचे की आपलं ऑर्डरचं शॉर्टेज असताना मोठा ब्रीड पाळूच नाही आपण ॲव्हरेज मॉडरेट साईज ब्रीड पाळावा. म्हणूनच साहिवाल क्लबचं मी अभिनंदन सुरुवातीला केलं की गीरपेक्षा साहिवाल सांभाळायला कमी खर्च येतो, जास्त यील्ड मिळतं, त्यामुळे ते नक्कीच तेच प्रमोट करावं. येस सर. सर, खूप वर्षांना हा विचार पुढे आलाय. आपले खूप खूप आभार. येस सर, थँक्यू. सर, नक्कीच सर, आपल्या मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल ही आम्ही चालू ठेवूया. आमची साहिवाल क्लबची स्थापना झाल्यापासून आम्ही तुमचं मार्गदर्शन घेत आहोत. आताच महाराष्ट्र शासनाने जो आम्हाला प्रकल्प दिला देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, यामध्ये सुद्धा सर आपण विशेष सल्लागार म्हणून या प्रकल्पाचे आहात आणि त्यामुळे नक्कीच आम्हाला तो कॉन्फिडन्स आलेला आहे. तुम्ही ज्या आम्हाला सूचना केलेल्या आहेत की चांगल्या प्रकारचं सिमेंट वापरणं गरजेचं आहे. बुलच्या बाबतीत सर तुम्ही खूप चांगली माहिती सांगितली की लोकांचं काय होतंय सर, 4 वेळा 5 वेळा गाई भरून सुद्धा कधी कधी गाई गाभण राहत नाही आणि त्यावेळेस ते जो लोकल बुल असेल किंवा कुठली पीडिग्री नसलेला बुल खूप मोठ्या प्रमाणात देशी गोपालक वापरत असतात. त्यामुळे तुम्ही जे सांगितलं की प्रोजेनी टेस्टेड बुल किंवा त्याचं सिमेंट योग्य प्रकारे त्या आता जे तुम्ही इक्विपमेंट दाखवलं किंवा बाकीचं योग्य वेळी माझावालेल्या गायी भरणे किंवा त्या इक्विपमेंटचा वापर करणे, चांगल्या प्रकारचं न्यूट्रिशन देणे, त्याच्या माध्यमातून आपण एआयचा रेट वाढवू शकतो. नक्कीच आपण सांगितलेली माहिती सर आम्हा सर्व पशुपालकांना नक्कीच उपयोगी पडणार आहे. सर, आता आपण शेवटाकडे जातोय. सर, तुम्ही ते एक चित्र दाखवणार होता. दाखवतो, 1 मिनिट. येस सर. येस सर. सर, अजून एक प्रश्न सारखं विचारतात, देवणीचे सेक्स सॉर्टेड सिमेंट कुठे मिळेल? आमच्याकडेच मिळेल, पण आता नाही, महिनाभर लागेल त्याला. आमच्याकडेच मिळेल. ओके सर. आमच्याकडेच मिळेल. सर, आम्ही सुद्धा पहिल्यांदा ज्यावेळेस हा क्लब चालू केला त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा सिमेंट जे वापरलं ते आम्ही इंडेरियावरनं आणलेलं आहे सर आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट आम्हाला भेटले सर. बाकीच्यांपेक्षा सुद्धा त्यांचा जो कलर येतोय, त्यांचा जो खंदा येतोय तो अतिशय चांगला सर आम्हाला इंडेरियाच्या सिमेंट पासून भेटतोय सर. असं ना? येस सर. सर, मला एक प्रश्न विचारायचे आहे. हा विचार. सर, मी योगेश पाटील नंदुरबार जिल्ह्यातून बोलतोय. सरांनी खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल त्यांचे पहिल्यांदा धन्यवाद. पण माझा प्रश्न असा आहे, हा आपण ज्याला दूध उत्पादनाच्या विषयी आणि कमी आहारात जास्त दूध उत्पादन कसं होईल त्या जातीविषयी आपण बोललो. पण मी एक शेतकरी म्हणून असा प्रश्न आहे सर माझा, की आपल्याला जीवाणू शेती म्हणजे गाय गो आधारित शेती आणि त्याच्यासाठी लागणारे आपल्याला जे जीवाणू आहेत
जे आपल्याला गायीपासून मिळतो आणि त्याच्यातून आपण ऑर्गॅनिक आणि उत्तम शेती करू शकतो. तर त्याच्यासाठी ह्या गायींचे योगदान किती राहील त्याबद्दल मला थोडी शंका आहे. गायींचं काय काय उपयोग किती राहील? हा म्हणजे जीवाणू आपल्या जमिनीत जीवाणूंनी आपण जसं रासायनिक खतांनी आपली शेती नापीक होत जाते, आपल्याला शेणखत जास्त गरजेचे आहे. त्याच्यातून आपण देशी गाईच्या शेणापासून जीवामृत वगैरे बनवून जीवाणू खत बनवू शकून आणि हे करतो. तर त्याच्यासाठी याची पात्रता किती? आता देशी गाईच्या शेणातल्या जीवाणूचं प्रमाण, संकरित गाईच्या शेणातलं प्रमाण आणि म्हशीच्या शेणातलं प्रमाण ह्याच्यावर काय डेटा असेल तर तो माझ्याकडे उपलब्ध नाही, पण अशा बऱ्याच जणांचा क्लेम आहे की जे काय तयार होतं हे मॅन्युअर किंवा जीवामृत वगैरे त्याला देशी गाईचं शेण वापरलं तर त्याचा इफेक्ट जास्त होतो वगैरे, परंतु सायंटिफिक जो डेटा आहे त्याच्यावर तो माझ्याकडे तरी असा उपलब्ध नाही काही की जे देशी गाईच्या पासून जास्त चांगलं होईल. कारण आपण शेवटी खायला काय घालणार आणि तिचा डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट कसा आहे ह्याच्यावरच त्याच्यामध्ये जीवाणू कोणते येतात हे अवलंबून राहणार आहे. त्यामुळे तसा डेटा माझ्याकडं सायंटिफिक, कारण आता बघा A1 A2च्या संदर्भातलं सुद्धा चर्चा सुरू आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने क्लॅरिफिकेशन पण संसदेमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे तसा सायंटिफिक अभ्यास करावा लागेल त्याला, तरच त्याबद्दल काही बोलता येणं शक्य होईल. सर अजून एक ती प्रश्न आहे. महत्वाचंच आहे सर. नाही महत्वाचं आहे तुम्ही म्हणता ते, पण तसा अभ्यास करून त्याचा रेकॉर्ड ठेवून मग बोलता येईल त्याबद्दल. आर्बिट्ररी बोलून काय उपयोग नाही ना. हो, माझ्याकडे असं आहे, माझा अनुभव असा आहे सर, माझ्याकडे जर्सी गाई पण होते आणि देशी गाई पण आहेत. तर मी वेगवेगळ्या प्रमाणात जीवामृतचं संकलन बनवलं आणि शेतीत वापरले. तर त्याच्यात मला देशी गाईचे रिझल्ट मिळाले, गांडूळ तयार झाले, जीवाणू वाढले. पण जर्सी गायमध्ये पण वाढले, पण असं निरीक्षण असं आहे माझं की ते आपल्याला वाखाणण्याजोगं किंवा आपल्या नोटीस एवढं काही वाढलं नाही जर्सी गायच्या याच्यात. नाही, बरोबर आहे तुमचं पाटील साहेब. आमच्या क्लबच्या माध्यमातून किंवा भरपूर ठिकाणी लोक काही देशी गोपालन हे फक्त सेंद्रिय शेतीसाठी किंवा ज्यांच्याकडे फळबागा जास्त आहेत त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शेण आणि गोमूत्राचा वापर करतात. नक्कीच महाराष्ट्राची जर आपण जमीन पाहिली तर सेंद्रिय कर्ब खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. त्यामुळे त्याचा नक्कीच त्याचा उपयोग होतोय, हे मात्र खरं आहे. आणि कसं आहे, देशी गायचं शेण हे घट्ट असतं जरा एचएफ किंवा जर्सीच्या क्रॉस केलं तर, त्यामुळे ते हँडलिंगला बरं होतं. त्याच्यापासून चांगल्या प्रकारचं आपण सेंद्रिय खत तयार करू शकतो आणि त्याचे रिझल्ट चांगले येतात, असं शेतकऱ्यांचं खूप म्हणणं आहे. तुमचा मुद्दा बरोबर आहे सर. त्यानंतर एक छोटासा शेवटचा प्रश्न घेतो सर. आमचे सहवाल क्लबचे प्रगतशील सर शेतकरी आहेत राजू देशमुख, त्यांचा खूप चांगला गोटा आहे, म्हशीचा पण गोटा आहे आणि त्यांनी सहवालचा सुद्धा गोटा केलेला आहे सर. त्यांचं असं म्हणणं आहे की विच इज बेटर क्रॉसिंग बाय बुल और EI विच इज सक्सेसफुल ॲज टू बी रिपीट ब्रीडिंग. म्हणजे ज्या गायी रिपीट खूप होतात त्या ठिकाणी आम्ही EI ला जाऊ का ब्रीडिंग बुलचा वापर करू? रिपीट होण्याचं कारण आहे ना वेगवेगळे आहेत. एक तर न्यूट्रिशनल डेफिशियन्सी हा एक मोठं कारण आहे, पण आता ऑर्गनाइज जर गोठा असेल देशमुख साहेबांसारखा तर तिथे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असतील तर लगेच ओळखू येतील, कारण तोच प्रॉब्लेम बऱ्याच जनावरात असेल. दुसरं म्हणजे मॅनेजमेंटल प्रॉब्लेम असेल तरी एकाच प्रॉब्लेमनी बरीच जनावरं सफर होत असतात, त्यामुळे तो ओळखू येतो. आता राहिला गर्भाशयाचं स्पेसिफिक काही डिसीज किंवा इन्फ्लमेशन इन्फेक्शन त्या गायीच्या गर्भामध्ये ते असेल तर ट्रीटमेंट करून तुम्ही EI आणि यानी नॅचरल सर्व्हिसनी सारखेच रिझल्ट मिळवू शकता. त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही EI आणि नॅचरल सर्व्हिसमध्ये. त्याच्यामुळे तसा फरक येणार नाही. जर किंगड सर्व्हिक्स असेल, वाकडा असेल सर्व्हिक्स आणि गनच पास होत नाही, अनाटॉमिकल डिफेक्ट आहे, तर मग नॅचरल सर्व्हिसकडे जाऊन तुम्हाला जास्त रिझल्ट EIच्या तुलनेमध्ये मिळू शकेल. अदरवाईज दोघांमध्ये सारखाच रिझल्ट मिळेल, त्याच्यामध्ये काय फरक येणार नाही दोघांमध्ये. ओके सर, झालं, भेटला फोटो आपला? हे मिळालंय प्रेझेंटेशन, तुम्हाला दिसते का बघा? दिसतंय का? नाही सर, ओपन झालेलं नाहीये. दिसतंय का? नाही सर, ओपन नाही होत. ते ओपन नाही होत, तेच ना. ते काय झालंय, मी इथं ओपन केलंय
ते दिसतंय पण ते आता दिसतंय का? नाही सर, फक्त सगळ्या फाईल दिसतात तुमच्या. फाईल दिसतं. आता ओपन केलं दिसतंय का? नाही सर, फाईलच ओपन झालेली फाईल दिसते. दिसत नाहीये. एक मिनिट परत बघतो जरा. आता दिसतंय? नाही सर, ती फाईल दुसरीकडे ओपन झाली असेल, तिथं जाऊन त्याच्यावर क्लिक करा सर. दुसरीकडे ओपन मी क्लोज केली त्यासाठी क्लोज करून ते परत ओपन केलं, पण ते दिसायला दिसत नाही. एक मिनिट, तरी मी दुसरीकडे शोधतोय एकदा. सर शेअर करा ना पूर्ण शेअर करा सर. ओपन प्रेझेंटेशन मध्ये पण कुठेतरी असेल. हा, आणि दुसऱ्या प्रेझेंटेशन मध्ये पण आहे. मी हे करतो. येस सर. हे ते इक्विपमेंट बरोबर, क्रिस्टोस्कोप लिहिले ते बरोबर. येस सर. हा, आणि दिसतं काय त्याच्यात बघितल्यावर तर असं दिसतं. म्हणजे आता इथे ही पहिली म्हणजे पानाच्या मधली शीर असते तशी शीर, ही दुसरी शीर, इथं दोन दिसतात. आणि काही वेळा ह्या दुसऱ्या शिरेला बघा, ही तिसरी पण दिसते. हो, हे तिसऱ्या शिरा प्रत्येक ठिकाणी जेव्हा दिसायला लागतील अशा इकडे दिसत आहेत बघा, तसं प्रमाण वाढलं की ते म्हणायचं AI करण्याची ही जास्तीत जास्त चांगली वेळ आहे. तर टर्सरी ब्रांचिंग जास्तीत जास्त दिसायला पाहिजे. इथं काय होतंय, सेकंडरी ब्रांचिंगच्या वर दिसत आहेत पण कमी दिसत आहेत. टर्सरी ब्रांचिंग वाढायला पाहिजे, तर मग बरोबर AI करण्याची वेळ झाली असं म्हणून AI केलं तर तुमचं कन्सेप्शन रेट वाढू शकतो. येस सर. थँक्यू सर. सर नक्कीच ह्या इक्विपमेंटची माहिती आम्ही सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तसेच मी स्वतः तुमच्याकडे येऊन हे इक्विपमेंट कुठे भेटेल त्याचा ऍड्रेस आम्ही सर्व शेतकऱ्यांना देऊ. सर आज आपण खूप चांगली माहिती, हे जे नवीन तंत्रज्ञान कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त चांगल्या गायी आपण कशा प्रकारे उपलब्ध करू शकतो, त्या अर्थाने आपण हा आजचा सेशन ठेवलेला आहे. आणि सर आतापर्यंत आम्ही खूप वेळा असे सेशन घेतले, पण सगळ्यात जास्त प्रश्न आम्हाला आज तुमच्या ह्या सेशनसाठी आलेले आहे. आपण खूप सोप्या भाषेमध्ये ही माहिती दिलेली आहे, शेतकऱ्याला समजेल अशा भाषेमध्ये. त्यामुळे नक्कीच सर, आमचे काय प्रश्न होते, आमचे काही शेतकरी होते, क्लब मेंबर होते, त्यांचे सुद्धा प्रश्न यामुळे क्लिअर झालेले आहेत. भविष्यात सुद्धा सर तुम्ही जसं म्हटलं त्याप्रमाणे आपण पुन्हा एकदा शेतकऱ्यांशी आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहणारच आहोत. आणि मी शेतकऱ्यांना पण सर्वांना विनंती करतो, आता हे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या मार्फत ब्रीडिंग वरती असेल किंवा न्यूट्रिशन वरती असेल, दुग्ध प्रक्रिया असेल किंवा शेण गोमूत्र प्रक्रिया आधारित उद्योग असतील किंवा सेंद्रिय शेती असतील, ह्या विविध अंगाने किंवा ब्रीड स्पेसिफिक सुद्धा आपण लेक्चर, देशातले जे शास्त्रज्ञ त्यावरती काम करत आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण लेक्चर याच्या माध्यमातून आपण आयोजित करणार आहोत भविष्यात सुद्धा. आणि दर आठवड्यातनं 1 ते 2 लेक्चर आम्ही कंटिन्यू चालू ठेवणार आहोत. खूप प्रश्न आलेले आहेत की सर्टिफिकेट मिळेल का? तर मी सर्वांना विनंती करतो की 1 दिवसाच्या ट्रेनिंगचं सर्टिफिकेट आम्ही देत नाहीत, परंतु जे 3 दिवसाचे किंवा 7 दिवसाचे जे ट्रेनिंग असतात त्यांना आम्ही या ठिकाणी सर्टिफिकेट देऊ शकतो. तर पुन्हा एकदा मी सर्व गोपालकांचे, शेतकरी बंधूंचे मी या ठिकाणी आभार मानतो. विशेषतः आज कमिशनर साहेब खूप त्यांची मीटिंग चालू होती, परंतु ते दुसरी मीटिंग कॅन्सल करून ते आपल्यासाठी या ठिकाणी जॉईन झाले आणि आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यातर्फे, तसेच कृषी महाविद्यालय पुणे विभागीय विस्तार केंद्र पुणे यांच्या तर्फे मी सर तुमचे मनापासून आभार मानतो. अतिशय चांगलं सेशन या ठिकाणी झालेलं आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो. हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.